सर्व मिरची उत्पादक शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी ICLच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण जो लाईव्ह वेबिनार आयोजित केलेला आहे तो खास मिरची म्हणजे आपली साधी मिरची असेल किंवा शिमला मिरची असेल, या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी त्या संदर्भात आपण आज हा खास वेबिनार आयोजित केलेला आहे. आज आपण बघतोय गेल्या 3 ते 4 वर्षापासून मिरची पिकामध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर ब्लॅक थ्रिप्स ही सगळ्यात मोठी अडचण त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना येत आहे आणि एकूण त्याचा परिणाम सेटिंग किंवा फळधारणा आणि उत्पादन याच्यावर मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याच्यावर परिणाम, उत्पादनावर परिणाम त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे. तसंच या ठिकाणी लाल कोळी असेल, विल्टिंग असेल, व्यवस्थित साईज किंवा सेटिंग न होणं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सर्व अडचणी शेतकरी बांधवांना येत आहेत. आणि त्यात काही ठिकाणी आता मिरचीचे तोडे चालू झालेले आहेत आणि काही ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी लागवडीच्या तयारी त्या ठिकाणी शेतकरी बांधव करताना दिसत आहे. आणि त्यामुळेच आज आपण हा वेबिनार खास मिरची उत्पादक शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्या सर्व मिरची उत्पादक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले श्री तुषार उगले सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी ICL व सर्व मिरची उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे. तसेच सर नमस्कार सगळ्यांचं या वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत. निलेशजी, तुम्ही कधी म्हणत होते? येस. तसंच या ठिकाणी मी थोडासा आपल्या श्री तुषार उगले सरांचा परिचय या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना करून देऊ इच्छितो. श्री तुषार उगले सर यांचे जर शिक्षण त्या ठिकाणी आपण बघितलं, मिरची पिकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजे कीटकशास्त्र या विषयात सरांची MSc त्या ठिकाणी झालेली आहे. आणि तसेच गेल्या 15 वर्षापासून KK वाघ कृषी महाविद्यालय इथं ते अध्यापनाचं काम करतात. तसेच भाजीपाला पीक त्यामध्ये मग महत्वाचं मिरची असेल, शिमला मिरची असेल, टोमॅटो असेल, कारले पीक असेल, यामध्ये प्रॅक्टिकल अनुभव शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन ज्या काही अडचणी त्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी श्री तुषार उगले सर साधारणपणे गेल्या 12 ते 13 वर्षापासून त्या ठिकाणी करत आहेत. आणि त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल अशी मला आशा आहे. मी या ठिकाणी सरांना विनंती करतो की तमाम शेतकरी जे आपले मिरची उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद निलेशजी. आपल्या आजच्या वेबिनार मध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. माझी निलेशजी, माझी स्क्रीन दिसते? हो सर, येस दिसते. ओके. तर आपल्या याच्यामध्ये आजचा जो सगळ्यात महत्वाचा वेबिनार टॉपिक जो आहे, हा टॉपिक शिमला मिरची संदर्भातील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शिमला मिरचीच्या प्रोडक्शन मध्ये येणाऱ्या ज्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पूर्ण चर्चासत्रामध्ये थोडा विषय जास्तच मोठा आहे आजचा. आज आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट वरती पण बघायचं आहे. तसंच याच्या दृष्टीने महत्वाचे जे काही फॅक्टर मागे सांगितलंय की ब्लॅक थ्रिप्सच्या बाबत असेल किंवा सध्या टेम्परेचर अजूनही डाऊन, थंडी सुरू आहे आणि या थंडीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला साईज असेल, सेटिंग मध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. सध्या थोडं बाजारभाव देखील वर खाली होत आहे, त्याच्यावरती पण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, आपण सगळ्या ज्या गोष्टी करतोय, आता मी नेहमी माझ्या सर्व प्रेझेंटेशन मध्ये काही चांगले फोटोग्राफ्स त्या ठिकाणी टाकतो. चांगले म्हणण्यापेक्षा जे आपल्या शेतकऱ्यांचे रिझल्ट जे आलेले आहेत
ते आपण त्या ठिकाणी टाकत असतो. आपण जर बघितलं की प्रॉपर न्यूट्रिशन जर असेल तर प्रॉपर न्यूट्रिशन मध्ये या प्रकारच्या फळाची क्वालिटी सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि हे सुद्धा फोटो मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी ज्या ज्या आयसीएलचे प्लॉट्स आपण आयसीएलच्या फर्टिगेशन वरती जे प्लॉट डेव्हलप केले होते त्या प्लॉट मधले फोटोग्राफ्स आहेत. अशा प्रकारचं पूर्ण झाड हे मे महिन्यामध्ये जेव्हा टेम्परेचर 42-43 डिग्री सेल्सिअस क्रॉस करतं, शेडनेट मध्ये ऑलरेडी टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं, त्या प्लॉट मधली एवढी जबरदस्त सेटिंग ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते. झाड हे स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये स्वतःहून त्या ठिकाणी फळांची गळ करतं, फुलांची गळ करतं. त्या स्टेजमध्ये जर प्रॉपर न्यूट्रिशन असेल, प्रॉपर तुम्हाला ॲग्रोनॉमिक्सचा जर सोबत असेल, तुम्ही सुद्धा मे महिन्यामध्ये अशा प्रकारची सेटिंग त्या ठिकाणी मिळू शकता ज्यावेळेस टेम्परेचर हे 42-45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर क्रॉस करतं. या तुम्हाला फोटो दाखवण्याचा उद्देश असा आहे की आपल्याकडे मिरची असेल किंवा शिमला मिरची असेल त्याच्यामध्ये उत्पादन घेणारे भरपूर शेतकरी आहेत, परंतु क्वालिटी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये थोडीशी आपल्याला कमी असते. त्यासाठी प्रॉपर शेड्यूल जे शेड्यूल आपण फॉलो केलं पाहिजे. तिखट मिरचीमध्ये सुद्धा आपल्याकडे G4 असेल, परत थोडीशी लांब तिखट कमी तिखट मध्ये पकोडा मिरची किंवा ज्याला म्हणतात किंवा जो पिकेडो सेगमेंट जो आहे हा सेगमेंट सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्यापैकी चालतो. नाशिक असेल, पालघर असेल, धुळे, नंदुरबार, शहादा, दोंडाईच्या साक्री हा परिसर असेल, या सर्व बेल्ट नारायणगाव जुन्नर भागामध्ये सुद्धा मिरचीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढतंय. बरेचसे शेतकरी हे ब्लॅक थिपच्या समस्येमुळे शिमला मिरचीकडून साध्या मिरचीकडे वळालेले दिसतात. शेडनेट मध्ये सुद्धा ओमेगा सेगमेंट जो आहे हा ओमेगा सेगमेंट बऱ्यापैकी शेडनेट मध्ये सुरू होते. ह्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या वेबिनारमध्ये आपण काही गोष्टी महत्वाच्या याच्यामध्ये बघणार आहोत. लागवडीची पूर्वतयारी, लागवड करताना जो बेसल डोस पाहिजे तो बेसल डोसच्या आपला काय काय गोष्टी पाहिजे त्या लागवडीनंतर साधारणतः पहिल्या 15 दिवसापर्यंत थोडंसं पीक संरक्षण बघणार. नंतरचे जे काही पर्टिक्युलर अडचणी ज्या आहेत त्या अडचणी सुद्धा आपण बघणार आहोत. आणि शेडनेट मधल्या ज्या समस्या जसं आहे याच्यामध्ये मॅक्झिमम एरिया जो शेडनेटचा कव्हर आहे, शेडनेट मध्ये क्लाउड ड्रॉपिंग, हाईट वाढणं, या काही गोष्टी त्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. काही पॉइंट तुमच्या मनात शंका असेल तुम्ही नक्की टेक्स्ट तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकून ठेवा किंवा ज्या आपल्या खाली चॅट बॉक्स कमेंट आपण त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तुम्हाला या पूर्ण वेबिनारमध्ये ज्या काही शंका असल्या आपण शेवटी प्रश्न समाधान शंका समाधान आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. लागवड पूर्वतयारीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शेडनेट मध्ये बेड पाडताना किंवा ओपन प्लॉट मध्ये साध्या मिरचीसाठी बेड पाडताना जमीन ही भुसभुशीत असावी. त्या ठिकाणी मातीमध्ये ढेकणाचं प्रमाण कमी असावं. रोटावेटरच्या सहाय्याने किंवा कल्टिवेटरच्या सहाय्याने त्या ठिकाणी मातीचा भुगा हा झाला पाहिजे आणि माती ही निचऱ्याची असावी. त्यासाठी बेडची हाईट सुद्धा ही साधारणतः 1.5 ते 2 फुटापर्यंत उंच जर हाईट असेल तर पुन्हा बेडला सपाट करून साधारणतः फ्लॅट टॉप जो आहे तो आपला टॉप समजा 1.5 ते 2 फुटापर्यंत तो मिळाला पाहिजे. बेडवरती आपण जे काही बेसल डोस टाकतोय किंवा ज्या गोष्टी टाकतोय त्या सुद्धा एक सारख्या पसरल्या पाहिजे. मल्चिंग पेपरच्या बाबतीमध्ये खूप सारे शेतकरी चुका करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे पेपर निवडताना शेतकरी मल्चिंग पेपरची मायक्रॉन साईज बघतात 30, 35, 40 मायक्रॉन, पण तो युव्ही स्टॅबिलाइज आणि सनलाइट पेनिट्रेशन होणार नाही या गोष्टी आपण केल्या पाहिजे. साठी आपण ग्रोइटचा ग्रो 3 असेल, ग्रो 6 असेल किंवा ॲग्री प्लसचा 18 मायक्रॉन, 21 मायक्रॉन, 25 मायक्रॉन या प्रकारचे किंवा टफलेक्सचा सुद्धा पेपर खूप चांगल्यापैकी पेपर, जो पेपर 6 महिने गॅरंटी टिकतो. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा युव्ही लाईट पेनिट्रेशन होत नाही. पेपरची व्हर्जिन क्वालिटी पेपर असतो. मल्चिंग पेपरची लाईफ पण चांगली असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर प्लॉट सांभाळल्यानंतर काढताना जमिनीत राहत नाही. बऱ्याच ठिकाणी स्वस्त बंडल जे असतात ते बंडल पेपर अर्धा पेपर बेड मध्ये राहतो आणि तो काढतात, त्याच्यातून बरंचसं प्रदूषण त्या ठिकाणी होतं. मल्चिंग पेपरचं सिलेक्शन करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. लाईट पेनिट्रेशन होणार नाही यासाठी आपल्याला गिनीगरचा, ॲग्री प्लसचा असतं, त्याच्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये आपण सफेद ओपन साठी सफेद टाकावं. शेडनेट आपण सिल्वर ब्लॅक आपल्या त्या ठिकाणी चालू शकतो. ग्रोइटचा ग्रो 3, ग्रो 6 त्या ठिकाणी येतो. टफलेचा सुद्धा पेपर त्या ठिकाणी चांगल्यापैकी गुणवत्तापूर्ण असतं. बेडची खोली ही चांगली असावी. पेपर चांगल्यापैकी दाबून घेतलेला असावा जेणेकरून निचरा चांगला होऊन आपल्याला चांगल्यापैकी निचरा होऊन त्या ठिकाणी पेपर पण चांगल्यापैकी बेडला चिटकून राहतो. जर बेडमध्ये पेपरमध्ये जर गॅप राहिला तर त्या ठिकाणी जे काही आतमध्ये टेम्परेचर तयार होतं या टेम्परेचरमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला येऊ शकते. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना बेसल डोसच्या पूर्वी आम्ही माती परीक्षणाचे सजेशन त्या ठिकाणी करतो. याच्या मागचा उद्देश महत्वाचा म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार खतांचं नियोजन करता येतं. जमिनीमध्ये ज्या गोष्टी ज्या महत्वाच्या जे कॅल्शियम कार्बोनेट लेवल असेल, चुनखडीचं प्रमाण असेल आणि साल्ट जे क्षार जे असतात EC, pH असेल,
यानुसार आपल्या खतांचं नियोजन करायचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनच्या लेवल सुद्धा इतर खतांच्या मात्रा कमी किंवा जास्त करण्यासाठी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. शेणखत, कोंबड खत, बरेचसे प्रेस मोड, बरेचसे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. मशरूम असेल, इतर सगळे ऑप्शन्स आपण सेंद्रिय खताच्या सोर्ससाठी आपण टाकू शकतो, त्याचा वापर आपण करू शकतो. हे करताना आपल्याकडे अवेलेबिलिटी जशी असेल तसं आपण याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी शेतकरी अगोदर शेतामध्ये शेणखत पसरून टाकतात, रोटावेटर साईडने पुन्हा मिक्स करून पुन्हा बेड पाडतात. ती पण एक पद्धत चांगली. चांगले कुजलेले शेंगत असेल तर आपण डायरेक्टली बेडमध्ये पण त्या ठिकाणी भरू शकतो. साधारणतः 5 ते 10 टनापर्यंत आपण चांगले कुजलेले खत त्या ठिकाणी आपण टाकू शकतो. आता बेसल डोसच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांना अजूनही अनभिज्ञ आहेत, तर त्याच्या मागचं कारण हे शेतकऱ्यांना माहिती नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांना बेसल डोस मध्ये ह्या ज्या गोष्टी आपण सगळ्या मिक्स करतो याचा मागचा उद्देश जो आहे, उद्देश हा माहित नाही. आपण जर बघितलं तर बेसल डोस मध्ये आयसेलचं पॉलिसल्फेट जे याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर अशा सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांचा समावेश असलेलं याच्यामध्ये साधारणतः कॅल्शियम जवळपास 16.5%, 5.5% मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, 18% याच्यामध्ये सल्फर आहे. आणि हे खूप चांगलं असं कंटेंट असणार जे खत त्याच्यामध्ये आहे. याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. 100 किलो म्हणजे 4 बॅग एकरी आपण टाकू शकतो. डीएपी 1840 50 किलो, 10-26 किंवा दाणेदार खतं जे येतात 9-24-24 किंवा 8-24-24 पण त्या ठिकाणी मिळतात, त्याचा वापर आपण करू शकतो. व्ही प्रोम याच्यामध्ये जे दिलेलं आहे, प्रोम हे चुनखडीच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस फिक्सेशनचा इश्यू असतो, त्या ठिकाणी आपण 3 ते 4 बॅग टाकू शकतो. ज्या ठिकाणी चुनखडीची मात्रा ही 7.5-8%, 12% त्या ठिकाणी तुम्ही याचं 6 बॅग त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. यासोबतच तुम्ही फॉस्फरस, नॅचरल फॉस्फरस मध्ये आपण बोन मिल सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. बायोमिल हे सेंद्रिय खत आपण 8 बॅग साधारणतः एकरी आपण वापरू शकतो. निंबोळी पेंड, एरंडी पेंड आपल्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार, बजेटनुसार आपण 300 ते 500 किलो आपण एकरी टाकू शकतो. पेसर ग्रॅन्युल्स साधारणतः 20 ते 30 किलो. ज्या ठिकाणी जमीन जास्त क्षारपड आहेत त्या जमिनीमध्ये याचा सगळ्यात महत्वाचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपला थोडस पीएच स्टॅबिलायझेशनसाठी याचा खूप चांगल्यापैकी फायदा होतोय. कॉस्टिंग अतिशय कमी आहे. 10 किलोची बॅग साधारणतः 700 ते 800 रुपयापर्यंत जाते आणि त्याची सुद्धा रिझल्ट खूप सुंदर आलेला आहे. सॉइलिकासन हे ग्रॅन्युल्स जे आहेत, हे ग्रॅन्युल्स वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी झाडाची टिकून त्या ठिकाणी वापसा कंटिन्यू ठेवतात आणि पोरोसिटी वाढून त्या ठिकाणी बेड भुसभुशीत ठेवतो. ब्लॅक सॉइल मध्ये याचं प्रमाण हे 20 किलो पर्यंत असावं. हलक्या जमिनीमध्ये 10 किलो पर्यंत आपण एकरी टाकू शकतो. सोर्बजीफाय ग्रॅन्युल्स हे सुद्धा इतर अन्नद्रव्यांच्या अपटेकसाठी सपोर्ट करणारे ग्रॅन्युल्स आहेत. याचे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर आहेत. 8 किलो 300-350 रुपयाची कॉस्टिंग मध्ये त्यामुळे बसतात. वोल्टॅक्स जे आहे ते क्रिस्टलचं दाणेदार कीटकनाशक जे आहे, साधारण 4 ते 5 किलो पर्यंत डोस जो आहे हा एकरी आपण बेड तयार झाल्यानंतर वरच्या थरात टाकून घ्यावं. ज्या ठिकाणी जमिनीमधील इतर किडींचा संभाव्य धोका आहे त्या ठिकाणी आपण मॅलोथिन डस्ट आणि सल्फर डस्ट जो आहे एकरी साधारणतः 20 ते 25 किलो मिक्सर, मॅलोथिन साधारण 10 ते 15 किलो, सल्फर डस्ट 10 ते 15 किलो एकत्र घेऊन त्याच्यातून आपण मिक्सिंग करून ते डस्ट बेडवरती टाकून घेतलं. त्याच्यातून सुद्धा खूप चांगल्यापैकी जमिनीमधल्या इतर हानिकारक किडींचा बंदोबस्त त्या ठिकाणी होऊ शकतो. आता पॉलिसल्फेटच्या बाबतीत मी जो अग्रणी बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवरती मानतो किंवा फार्मा मीटिंग सांगतो, पॉलिसल्फेट हे ज्या वर्षी भारतात आलं पहिल्यांदा तेव्हापासून त्या ठिकाणी आपण याच्यावरती काम करतोय. पॉलिसल्फेट स्लो रिलीज स्वरूपातील 4 अन्नद्रव्य देणारं हे महत्वाचं खत आहे. ज्यामध्ये कॅल्शियम 16.5%, सल्फर 18.5%, पोटॅश 13.5%, मॅग्नेशियम 5.5%, असं जे महत्वाचे कॅल्शियम, सल्फर, पोटॅश, मॅग्नेशियम हे आहे. आणि हे सरळ सोपं असं नॅचरल मिळणारं खत आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मिक्सिंग त्या ठिकाणी ऍडिशन केलं नाही. हे नॅचरली खाणीमधून सापडलेलं खत आहे, जे इतर डोस खतांसोबत वापरण्यासाठी खूप चांगल्यापैकी कॉम्बिनेशन आहे आणि सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी मिळतं. आता आपण मग अशी बेसल डोस मध्ये काही गोष्टी बघितल्या, त्याच्यामध्ये बरेचसे ग्रॅन्युल्स आहेत. ग्रॅन्युल्स असल्यानंतर ग्रॅन्युलची दाणेदारची साईज वेगळी आहे आणि पॉलिसल्फेटची साईज वेगळी. त्याच्यामुळे आणि जे काही इतर जे खत आहे, सेंद्रिय खत असेल, ती बायोमिल असेल किंवा दुसरे खत असेल, याची पावडर जी असते, त्याच्यामुळे खत मिक्सिंग करताना ढीग स्वरूपात किंवा पोळ स्वरूपात अशी जर आपण एक पोळ केली, त्याच्यामध्ये खाली पावडरचे खत, नंतर ग्रॅन्युल्स खत, परत पावडरचे खत, परत ग्रॅन्युल्स खत, दाणेदार खत जे असतात ते त्याचा दाना एक साईडचा असतो, ग्रॅन्युल्स हे वेगळ्या साईडचे असतात. त्यामुळे त्याच्या ग्रॅन्युल साईजनुसार आपण त्याचे वेगवेगळे थर जे आहेत, हे थर आपण त्या ठिकाणी मिक्स करावे.
हे थर मिक्स करताना याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या मिक्सिंग, समजा आपल्या 2 बॅग असेल तर दुसऱ्या थरला एक बॅग, पहिल्या थरला एक बॅग, अशा प्रकारे आपण ते बॅग थर जे आहेत ते थर आपण ते देऊ शकतो. आणि सगळे व्यवस्थित खत सगळे मिक्स करून पुन्हा त्याचा डेपो बनवून आपण त्याचा मिक्सिंग, पावडर मिक्सिंग चांगली जर केली तर पूर्ण खत हे पूर्ण एकसारखं प्रमाण पसरलं जातं. साधारणतः आपण समजा आपले समजा 550 किलो असं खत झालं टोटल क्वांटिटी, आणि आपले जर 26 बेड असतील किंवा 27 बेड असतील तर साधारणतः एका बेडला 27×54 म्हणजे 540 किलो, साधारणतः 20-20 किलो जर एका बेडला येत असेल तर अशा प्रकारे त्या खताच्या गोण्यांचं वजन करून तसे बेडनुसार त्या ठिकाणी टाकावे, जेणेकरून कोणत्याही बेडला कमी किंवा कोणत्याही बेडला जास्त खत त्या ठिकाणी पडणार नाही. एवढी जर काळजी घेतली आपण तर खूप चांगल्यापैकी बेसल डोस पसरला जातो. आता रोपाची निवड करताना साधारणतः 25 ते 30 दिवसाचं चांगल्या वयाचं रोप शिमला मिरचीचं, साध्या मिरचीचं आपण घेऊ शकतो. थंडीमध्ये हा कालावधी साधारणतः 30 दिवसापर्यंत आपण जाऊ शकतो. त्यामुळे लागवडीचे बरेचसे गणित त्या ठिकाणी बदलू शकतात. मागे पालघर भागामध्ये दिवाळीच्या वेळी लागवड झाल्या त्यावेळेस प्लॉट तयार नसल्याने बऱ्याच ठिकाणी रोप थांबले आणि रोपांना ट्रेमध्ये फ्लावरिंग सुरू झाली होती. ही समस्या आपल्याला येऊ नये त्या ठिकाणी आपण घ्यावं. कोकोपीट मध्ये ट्रे मध्ये बरेचसे स्ट्रक्चर आता आलेले आहेत, राऊंड पण आहे, स्क्वेअर पण आहे, आणि स्क्वेअर विथ ग्रू असताना हा फोटो दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये ग्रू असतो, त्यामुळे याच्यामध्ये रूटची कॉइलिंग त्या ठिकाणी होत नाही. असा एक मोठा कप जर निवडला आपण त्याने सुद्धा खूप चांगल्यापैकी जनरली बऱ्याच नर्सरीमध्ये हा टरबूजासाठी वापरतात किंवा वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये वापरतात, परंतु शिमला मिरचीमध्ये सुद्धा या ट्रेचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आले आणि त्याचे सुद्धा चांगल्यापैकी बेनिफिट्स जे आहेत ते बेनिफिट आपल्या त्या ठिकाणी मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी ग्राफ्टिंगच्या सुद्धा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. देशी मिरची होती, ग्राफ्टिंग केलेली मिरचीचे रोप सुद्धा लावायला बरेच शेतकरी आता पुढे येतात. कॉस्टिंग वाईज थोडस कॉस्टिंग जास्त जाते, कारण साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत रोप एक पडतात, परंतु त्याचे प्रयोग आपण करायला हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये निमॅटोड मरची समस्या असेल त्या ठिकाणी या समस्येवरती या ग्राफ्टिंगच्या माध्यमातून चांगल्यापैकी आपण उपाययोजना आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा चांगल्यापैकी आपण ते देऊ शकतो. लागवड करताना अतिशय हलक्या हाताने रोपाची लागवड करावी, जेणेकरून कुठेही झाडाला इजा त्या ठिकाणी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुडात जमीन लगत जर इजा झाली त्या ठिकाणी जखमा झाल्यानंतर त्यातून इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी झाडाला बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन झालं, अशा प्रकारची झाडाची गळे पडतात आणि झाड त्या ठिकाणी नंतर कालांतराने मरतं. बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलं की उरलेले रोप शेतकरी तसे ट्रेमध्ये ठेवतात. ठराविक काळानंतर त्या रोपांची कॉइलिंग होऊन त्या रोप त्या ठिकाणी कामात येत नाही, का ते रोपांना तिथं रूट डेव्हलपमेंट न झाल्यामुळे त्या ठिकाणी झाडं वाढत नाही, झाड ते मरतं. असे उरलेले रोप जे असतात साधारणतः एकरी 12,000 रोप बसतात शिमला मिरचीचे. त्याच्यामध्ये साधारणतः त्या 12,000 रोपांमागे साधारणतः 200 ते 300 रोप आपण सांधण्यासाठी, जर रोपं मेली का खराब झाली तर त्या ठिकाणी आपण आपल्याला हे जे आहेत हे आपण त्या ठिकाणी पण टाकले पाहिजे. त्याचा नंतर जेव्हा झाड मोठं होतं तसं जसे याच्यामध्ये सर्व ड्रेंचिंग स्प्रे जर घेतले तर चांगल्यापैकी त्याचा फायदा आपला पुढे होतो. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपला गोगलगाईचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवतो. गोगलगाईच्या नियंत्रणासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्नेल्कीचा वापर जो आहे तो वापर आपण व्यवस्थित केला पाहिजे. याच्यामध्ये स्नेल्कीच्या गोळ्या ज्या आहेत समजा लागवडीपूर्वी सुद्धा आपण टाकू शकतो किंवा लागवडीनंतर सुद्धा आपण बेडमध्ये किंवा झाडाजवळ आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. ज्या जमिनी पाणथळ आहेत की ज्या ठिकाणी नाशिक भागामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी नाल्याच्या नदीच्या कडेच्या जमिनी असतात त्या ठिकाणी दोन्ही शेंबे गोगलगाय आणि शेंगाई गोगलगाय दोन्ही गोगलगायचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्याच्यामुळं ओलं शेणखत टाकताना, उकरड्याचं शेणखत टाकताना त्याच्यामध्ये जर गोगलगायचे अंडे जर आपल्या शेतात जात असतील त्याच्यामुळे सुद्धा गोगलगायचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होतो. ज्या ठिकाणी वावर प्लॉट हा उन्हामध्ये तापला गेला नाही किंवा खोलवर नांगरट झाली नाही त्या ठिकाणी जेव्हा आपण ड्रीपचं पाणी जास्त येतं तेव्हा खालच्या थरातून गोगलगाई वरच्या थरात येतं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला गोगलगायचा प्रादुर्भाव होताना दिसतो. असा प्रादुर्भाव दिसत असल्यास आपण लवकरात लवकर याचं नियंत्रण केलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लाल मुंग्यांकडून सुद्धा कोरड्या जमिनीमध्ये ओपन मिरचीच्या लागवडीमध्ये G4च्या सेगमेंटमध्ये हा सुद्धा हलक्या जमिनीमध्ये बऱ्याच ठिकाणी हा इश्यू होतो. इथं सुद्धा आपण कीटकनाशक, दाणेदार कीटकनाशक असेल किंवा डस्ट असेल ते टाकून याची लाल मुंग्यांची उपाययोजना करावी. ज्या ठिकाणी लागवडीनंतर लालकोळीचा प्रादुर्भाव दिसत असेल त्या ठिकाणी झाडालगत सल्फर डस्ट जर टाकली तर लालकोळीचा बऱ्यापैकी आपला कंट्रोल लवकर मिळण्यास फायदा होतो आणि त्याचे चांगल्यापैकी बेनिफिट त्या ठिकाणी दिसून आले.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो किडा जो तुम्हाला दिसतोय फोटोमध्ये, हा किडा त्या झाडाची साल खातो. गोगलगाईचं झाडाची साल खाणं हा वेगळा प्रकार असतो आणि या किड्याची साल खाणं हा वेगळा प्रकार असतो. हा किडा जमिनीलगत राहून, बेडमध्ये राहून झाडाची साल त्या ठिकाणी खातो आणि त्याचा आपल्याला जो बेनिफिट जो जे कंट्रोल जो तो कंट्रोल लवकरात लवकर मिळणं आवश्यक असतं. कारण अशा जखमांना मातीचा स्पर्श, मातीचा कॉन्टॅक्ट झाला त्या ठिकाणी इन्फेक्शनचे चान्सेस जास्त होतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होतं. ज्या ठिकाणी गोगलगाईकडून किड्यांकडून जखम झालेली असेल त्या जखमी झालेल्या जखमेवरती अशा पांढऱ्या रंगाची बुरशी, स्क्लेरोसिस बुरशी त्या ठिकाणी वाढते आणि ही बुरशी मोठ्या प्रमाणात नंतर मर रोगाचं कारण बनते. यासाठी सुद्धा आपला वेळीच उपाययोजना त्या ठिकाणी ती केली पाहिजे. साधारण लागवड केल्यानंतर पहिल्या 15 दिवसांमध्ये काही गोष्टी ज्या महत्वाच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्या 15 दिवसांमध्ये साधारणतः ड्रेंचिंग आणि स्प्रे दोन्ही शेड्यूल खूप काटेकोरपणे केलं पाहिजे. कारण फवारणीसाठी पाणी जर बघितलं एकरी साधारणतः 3 ते 4 पंप पर्यंत पाणी लागतं आणि पाण्याची क्वांटिटी कमी असते आणि झाडाला काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. कारण याच कालावधीमध्ये आपण रूट डेव्हलपमेंट किंवा व्हायरससाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे किंवा रूट झोन डेव्हलपमेंटसाठी आपण प्रयत्न करत असतो. या सर्व गोष्टी पहिल्या 15 दिवसामध्ये खूप गरजेच्या असतात. पहिल्या 15 दिवसांमध्ये साधारणतः तिसऱ्या दिवशी स्प्रे जो आहे तो सुपर कॉन्फिडर झुलॉन हा जो व्हायरससाठी जो स्प्रे, हा स्प्रे आपण त्या ठिकाणी रिकमेंड करतो. रिझल्ट खूप सुंदर आहेत. नंतर समजा एक दिवसाच्या गॅपनी चौथा दिवस गॅप देऊन 5व्या दिवशी आपण आयसीएलचं स्टार्टर 1 किलो, जिब्रान 500 मिली, फोकाजिम्स 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, विपुल 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी असं प्रमाणात जर फवारणी घेतली तर त्यांनी झाडाचा स्ट्रेस कमी, त्या ठिकाणी झाडामध्ये नवीन शेंडा, नवीन बगल त्या ठिकाणी निघण्यास त्याची मदत होते. 7व्या दिवशी आपण पांढरी माशीसाठी, थ्रिप्ससाठी असेटामिप्रिड जे माणिक, टाटा माणिक नावाने मार्केटमध्ये मिळतं, बायफेन्थ्रिन जे मार्कर नावाने मिळतं, इकोरन 500 मिली, कॉर्प 500 मिली अशा प्रमाणात जर फवारणी घेतली त्याचे सुद्धा खूप सुंदर रिझल्ट मिळतात आणि पांढरी माशीचं नियंत्रण खूप चांगल्यापैकी आपण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळतं. नंतर साधारणतः मध्ये साधारण 7व्या 8व्या दिवशी, 8व्या दिवशी 9व्या दिवशी आपण पिंचिंग करत असतो. पिंचिंग नंतर आपण कोनिकाचा एक जो स्प्रे, तो स्प्रे आपण त्या ठिकाणी रिकमेंड करतो. तसेच नंतर आपण न्यूट्रिमिक, व्हायरोनिल आणि मर्जर अबासिन हा लालकोळी, करपा आणि व्हायरस यासाठी आपण एकत्रित असा स्प्रे आपण त्या ठिकाणी देतो. याचे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर आहेत. पुन्हा एकदा स्टार्टरचा स्प्रे आपण त्या ठिकाणी रिकमेंड करतो. याच्यामध्ये आपण फोकाजिम्स, मॅग्नेशियम सल्फेट, विपुलच्या ऐवजी सिनॅप्स जे अमिनो ऍसिड्स झाडामध्ये फ्लावर बड डिफरन्शिएशनच्या वेळेस ते मदत लागते, त्याचा वापर त्या ठिकाणी होतो आणि त्याचे सुद्धा सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतात. स्टार्टरच्या बाबतीत सांगेल की आज जवळपास 5-6 वर्ष झाले कंटिन्युअसली आपण स्टार्टर, टोमॅटो, इतर व्हेजिटेबल्स मध्ये सुद्धा, शिमला मिरची मध्ये सुद्धा आपण कंटिन्यू देतोय. झाडाची एक सारखी वाढ होऊन त्या ठिकाणी ग्रीनरी इफेक्ट खूप चांगल्यापैकी मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 19 झाडाची वाढ जास्त होते, पेरेतला अंतर वाढतं. त्या प्रकारचं कोणतंही तसे विपरीत परिणाम न दिसता झाडाची फुटवा, बगल, पाण्याची साईज चांगली होते, त्याचा चांगल्यापैकी बेनिफिट होतो. ज्या जमिनीमध्ये निमॅटोडची समस्या असेल त्या ठिकाणी आपल्याला झेंडूची लागवड आपण प्लॉटमध्ये करू शकतो काही झाडांच्या अंतरानंतर, जेणेकरून निमॅटोडचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतो. ज्या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी पश्चिम व दक्षिण बाजूस मका किंवा हवारोधक म्हणून त्या ठिकाणी आपण लावू शकतो, जेणेकरून त्याचं गरम हवेपासून संरक्षण त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा फुलगळ थांबवता येऊ शकते. टेम्परेचर सध्या आज आपण मागच्या 2 दिवसात टेम्परेचर बघितलं नाशिक भागातील कंटिन्युअसली टेम्परेचर वाढत आहे. या वाढणाऱ्या टेम्परेचर मध्ये जर मल्चिंग पेपर चांगल्या गुणवत्तेचा नसेल, जर मल्चिंग पेपर मध्ये जर टेम्परेचर मधून म्हणजे लाईटचं ट्रान्समिशन जास्त झालं असेल किंवा लाईट पेनिट्रेशन जास्त झालं असेल तर बेडमध्ये टेम्परेचर वाढतं. बेड मधलं टेम्परेचर वाढल्यानंतर त्या बेडमधली जी गरम हवा आहे ती गरम हवा डायरेक्टली खोडाच्या सालीवरती येते आणि त्या ठिकाणी खोडाला गळा पडतो. तुम्ही दुपारच्या वेळेस जर झाडाच्या जवळ जर गेले तर जाणवेल की बरोबर त्यावढ्या भागामध्ये गरम हवेचा झोत हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याचा परिणाम असा होतो की डायरेक्टली झाडाला त्याचे गळे पडतात आणि हे गळे पडल्यानंतर झाड मरतं. यासाठी बरेच शेतकरी काय करतात, बाहेरून परत माती लावतात, त्यांनी आणखीन जे प्रॉब्लेम चालवतात. या समस्येवरती उपाययोजना शोधण्यासाठी पेपर निवडताना चांगल्या गुणवत्तेचा पेपर जर निवडला ती समस्या आपल्याकडे ती येणार नाही. ज्या ठिकाणी उष्णते जास्त असते, रोप कवळं असतं, टेम्परेचर जास्त असतं, त्या ठिकाणी अशा प्रकारची बारीक काडी जी आहे ती काडी मोडते. बऱ्याच ठिकाणी शेतकरी बाहेरून माती घेऊन टाकतात, लावतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे
बुडाला काळा चट्टा गरम मातीचा पडतो. वरची माती कोरडी असते, खालची माती ओली असते. कोरडी माती उन्हाने तापल्यानंतर चटका बसतो आणि ती बाहेरून लावलेली सपोसाठीची माती सुद्धा त्या ठिकाणी धोकादायक बनवू शकते. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, ड्रेंचिंग करताना पाण्याचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम सुद्धा हा साधारणतः 150 ते 200 मिली पर्यंत गेला पाहिजे. पाण्याचा व्हॉल्यूम जाताना औषधाचं प्रमाण हे कमी असावं, जेणेकरून त्याची स्कॉर्चिंग किंवा त्याचा साईड इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी पाण्याची क्वांटिटी बरोबर गेली पाहिजे. मिरचीमध्ये सुद्धा कॅनोपी, झाडाची शेंड्याची वाढ होतानाच चांगले फुटवे कसे होते त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मिरचीमध्ये झाडाच्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये जर शेंडा जास्त वाढला तर फुटवे होत नाही, किंवा वरती जर फुलकळी जर लागली तर फुलकळी लागल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर खालचे फुटवे निघत नाही. त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. शिमला मिरचीमध्ये अधिक फुटव्यांसाठी विशेष म्हणजे आपल्याकडं शिमला मिरचीमध्ये शेंडा पिंचिंगची पद्धत जी आहे ती पद्धत आपण त्या ठिकाणी करतो. यासाठी सिंपल एकदम चांगला फंड सांगता 8व्या ते 10व्या दिवशी आपण शिमला मिरचीमध्ये शेंडा त्या ठिकाणी आपण शेंड्यामध्ये आपण तो कट करतो. कट करताना हाताने सिम्पली कट करा किंवा कात्रीने कट करू शकतो. यासाठी आपल्याकडं हात जो आहे तर आपले हाताच्या बोटातून इन्फेक्शन जे होतंय दुसऱ्या झाडाला ते टाळण्यासाठी आपण कोनिकाचं पाणी करून साधारणतः 1 ग्राम पर लिटरनी प्रमाण करून त्याच्यामध्ये आपण जर केलं त्याचे चांगल्यापैकी आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि विशेष म्हणजे या पिंचिंगचा झाडांना फुटवासाठी खूप चांगल्यापैकी फायदा. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही कन्फ्युजन्स जे आहेत का पिंचिंग केल्यानंतर प्लॉट लेट चालू होतो, परंतु झाडाचं फळाची साईज असेल, सेटिंग असेल, झाडाची वाढ असेल, हे जेवढ्या काही समस्या आहेत सगळ्या समस्या त्यावर चांगला कंट्रोल मिळता येतो. आणि यानंतर आपण किरण प्लस CUC स्प्रे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ते सुद्धा खूप चांगल्यापैकी स्ट्रॉंग अँटीबायोटिक आहे आणि कॉपर बेस मटेरियल असल्यावर त्या ठिकाणी झाडाला इन्फेक्शनची शक्यता ही कमी राहते. ड्रेंचिंग करताना साधारणतः 150 ते 200 मिली पाणी झाडाला जातं. साधारणतः पहिल्या 15 दिवसापर्यंत कोणत्या ड्रिपच्या इरिगेशनची गरज पडत नाही. वापसा ऑलरेडी त्या ठिकाणी असतो. पांढरी मुळ त्या कार्यक्षम राहते. बुडाजवळची माती हलवून वापसा काढणे हे अतिशय महत्वाचं आहे. हे करताना बऱ्याच ठिकाणी झाडाचा जवळची जी माती जी आहे ती माती मोकळी झाल्यानंतर त्या ठिकाणी मुळांची कार्यक्षमता वाढते. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा समज असतो की पेपर फाटेल किंवा मुळ तुटेल, पण तसं नसतं. पेपर चांगला असलं पेपर कोणत्या फाटेल, थोडा पेपर ताणला जातो, परंतु बुडाजवळचा वापसा हा त्याकडे चांगल्यापैकी होतो. आपण आता सध्याचे फोटोग्राफ बघताय, स्वतः माझ्या प्लॉट मधले आज सकाळची स्टेज आहे. ड्रेंचिंग आणि बुडा गळे हलवणं ही स्टेज सध्या सुरू आहे. आणि हे एकदम रेग्युलर प्रॅक्टिस आहे. सर कोणत्याही प्रकारच्या झाडाला तोटा होत नाही, उलट याचा झाडाला जास्त फायदा आपल्या झाडाला जाणवतो. पिंचिंग करताना साधारणतः 8व्या ते 10व्या दिवशी साधारणतः 7-8 पानाची अवस्था जी असते सगळे पानं धरून खालचे 2 जे कॉटिलेडॉन लिव्ज असतात ते लिव्ज सोडून वरचे साधारणतः 4 पानं धरले तर त्या ठिकाणी साधारणतः 7 ते 8 पाने अवस्थामध्ये 4 ते 5 पानावरती शेंडा मारावा. शेंडा मारताना कात्रीने किंवा हाताने आपण मारू शकतो अगदी सहज. जर पाणी प्रॉपर असेल, वापसा प्रॉपर असेल तर शेंडा तुटतो. सकाळचा शेंडा तोडला तर खूप लवकर शेंडा मोडतो. दुपारच्या वेळी थोडंसं शेंडा तुटायला थोडीशी अडचण येते, त्यामुळे सकाळी पिंचिंग आपण करू शकतो. पिंचिंग केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट याचीच आपण ड्रेंचिंग दिली 1 ते 3 किलो. त्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. स्ट्रॉंग बगल फूट जे निघते, नायट्रोजन स्ट्रॉंग असतो, कॅल्शियम रूट डेव्हलपमेंट मग फास्ट होते, त्याचा चांगल्यापैकी फायदा होतो. साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला अशा प्रकारे चांगले फुटवे त्या ठिकाणी मिळतात. 17-18व्या दिवशी तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी कळी डोकायला सुरुवात होते आणि खूप चांगल्यापैकी फायदा त्या ठिकाणी तो होतो. आता पिंचिंग जर चुकीच्या पद्धतीने केली असेल, साधारणतः पिंचिंग नंतर जर 4थ्या पानावरती जर शेंडा मारलेला असेल तर आपला मोजून 4 फुटवे त्या ठिकाणी निघतात. परंतु झाडाची हाईट वाढली, 10-15व्या दिवशी जर पिंचिंग केली असेल तर पिंचिंग करताना प्रॉपर माणूस, टेक्निकल माणूस नसेल किंवा लेबर जर तसे नसतील त्यांनी त्या ठिकाणी लेबरने जो वरच्यावर जो शेंडा फुटला त्या ठिकाणी 10 ते 15 फुटवे त्या ठिकाणी निघतात आणि अनावश्यक गर्दी त्या ठिकाणी होते. त्या गर्दीचा परिणाम असा होतो की आपल्याला फुटवे चांगले मिळत नाही. फुटवा योग्य असेल कॅनोपी खूप चांगलं राहते. बऱ्याच वेळेस काय होतं, खालच्या थरातील जे काही न काम करणारे पानं जे असतात ते पानं देठ ठेवून काढून टाकतात, जेणेकरून कॅनोपी मॅनेजमेंट चांगलं राहतं. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असताना झाडाची वॉटर रिक्वायरमेंट जास्त असते, लीफ इंडेक्स जास्त असतो आणि युएफओ ट्रान्सपिरेशन जे पानातून होणारं बाष्पीभवन जे ते बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात असतं. त्याचा परिणाम असा होतो की झाडामध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वाढीच्या अवस्थेमध्ये थोडंसं खतांचं नियोजन करताना फॉस्फरस प्लस पोटॅश याच्यावरती फोकस करावा, किंवा 60 सारखी ग्रेड आहे, मॅकफॉस सारखी ग्रेड आहे, किंवा कॅल्सिफॉस सारखी ग्रेड आहे
ज्याच्यामध्ये ऑलरेडी कॅल्शियम मॅग्नेशियम सारखे अन्नद्रव्य ऍडिशनल सपोर्ट दिलेला आहे, त्याचा वापर आपला करता येऊ शकतो. त्याचा चांगल्यापैकी वापर करता येईल. वाढीच्या अवस्थेमध्ये स्टार्टरचा वापर हा रेग्युलरली करावा. साधारणतः 17व्या-18व्या दिवसापासून 12-22 सारखी ग्रेड जे ज्याच्यामध्ये 12% नायट्रोजन, 60% फॉस्फरस, 22% पोटॅश प्लस 12% कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यामध्ये आहे. त्यासोबत आपण झिंक बोरॉन साधारणतः 200 ग्रॅम, टेरा बूस्ट 500 ग्रॅम एकरी प्रमाणात घेऊन त्याच्या आपण जर ड्रिपने दिलं त्याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतात आणि त्याचेही चांगल्यापैकी बेनिफिट त्या ठिकाणी मिळतात. मायक्रोबूस्ट 500 ग्रॅम, लिटर राजा फ्रेश 100 ग्रॅम एकरी ड्रेंचिंग साधारणतः 10व्या दिवशी जर केली तर खूप चांगल्यापैकी रूट झोन आपल्याला मिळतो आणि त्याच्या रूट झोनचा फायदा आपल्याला खूप चांगल्यापैकी बेनिफिट देतो. आणि रूट झोन चांगला असल्यास आपल्या जे काही ड्रिपचे आपण खत चालू करतोय 17व्या-18व्या दिवशी त्याचे सुद्धा अपटेक खूप चांगल्यापैकी होतं. याचे सुद्धा रिझल्ट खूप लॉंग टर्म त्या ठिकाणी आहे. मायक्रोबूस्टचा वापर केल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये असणाऱ्या सर्व हानिकारक बुरशी असेल त्यांचं नियंत्रण होतं. अन्नद्रव्याचं अपटेक त्या ठिकाणी चांगल्यापैकी होतं. निमॅटोडसाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या ठिकाणी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूट झोन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी खूप चांगल्यापैकी बेनिफिट त्या ठिकाणी होतो. साधारणतः पुन्हा 17-18 दिवसानंतर पहिल्या 15 दिवसात आपण स्प्रे शेड्यूल बघितले. त्याच्यातले काही निवडक स्प्रे जे आपण पुन्हा त्या ठिकाणी रिपीट केले पाहिजे. जर आपल्या प्लॉटमध्ये खाली चित्रात फोटो दाखवल्याप्रमाणे जर आपल्या प्लॉटमध्ये जर अशा प्रकारचे जर व्हायरसचे झाडं दिसत असतील, खालच्या उजव्या कोपऱ्यात आपल्याला दिसत असेल, अशा झाडं दिसत असल्यास आपण लगेचच या ठिकाणी या फवारण्या पुन्हा रिपीट केल्या पाहिजे. याच्यामध्ये सुपर कॉन्फिडन्स जिलोनचा स्प्रे आपण रिपीट करू शकतो किंवा न्यूट्रिमिक मायरोनिल मार्जेट आबासिनचा स्प्रे आपण रिपीट करू शकतो. इथं आबासिनच्या ऐवजी आपण प्रोक्लेम सुद्धा घेऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी अर्ली स्टेजमध्ये त्या ठिकाणी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव ठिकाणी दिसतो आणि जे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतंय त्याच्यामध्ये आपल्याला मास्टर क्रॉपचा सुद्धा स्प्रे घेणं त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी असतं. बऱ्याच ठिकाणी झाडाच्या स्टेजमध्ये व्हायरस आणि थ्रिप्स असं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी डॅमेज त्यांनी दिसतं. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फायटोमॅक्स कायझनचा स्प्रे जर घेतला, माझा वैयक्तिक अनुभव असतो की पानं गोळ्या झालेल्या असतात त्या ठिकाणी झाडाचा स्ट्रेस रिलीज होऊन त्या ठिकाणी चांगल्यापैकी फायदा होतो आणि झाडाला स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी किंवा पत्ती पानाच्या वाट्या होण्यासाठी याचा फायदा चांगल्यापैकी होतो. या ठिकाणी रोगार इंट्रापिड इकोरोजिकॉर्प या कॉम्बिनेशनचा स्प्रे घेतल्यानंतर पानामध्ये असणारं शेंड्यात असणारं थ्रिप सुद्धा खूप चांगल्यापैकी कंट्रोल होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण प्लॉटमध्ये जे काही स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी चांगल्यापैकी कव्हर होतात. पिंचिंग नंतर बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलाय की पिंचिंग नंतर जे काही इन्फेक्शन्स होतात झाडामध्ये, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यासाठी शेंड्याचे पानं बरेचसे गळतात किंवा शेंड्यामध्ये काडी करपा असतो. ज्यावेळेस दव जास्त पडतंय की आपल्या प्लॉटमध्ये ह्युमिडिटी जास्त आहे, आपला प्लॉट हा काळ्या जमिनीमध्ये असेल, दव जास्त पडते, पाणी जास्त झाले, अशा ठिकाणी या इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. ज्या काही आपण जखमा होत आहेत पानं काढताना, शेंडा फोडताना त्या जखमेतून इन्फेक्शनचे चान्सेस असतात. यासाठी इमिजिएटली लगेच कोनिकाचा किंवा मास्टर क्रॉपचा स्प्रे आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मगाशी किरण सीओसी सांगितलं, किरण सीओसी सुद्धा एक चांगल्यापैकी कॉम्बिनेशन पण त्या ठिकाणी वापरू शकतो. याच स्टेजमध्ये आपण नेटिओचा सुद्धा वापर चांगल्यापैकी करू शकतो. त्याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगल्यापैकी आपला मास्टर कॉपी मिरची, साध्या मिरचीमध्ये सुद्धा ज्यावेळेस दव पडताना शेंड्याचे पानं असे पूर्ण करपतात, शेंड्याकडून खाली असे बॅक्टेरियल स्पॉट जे आहेत ते बॅक्टेरियल स्पॉट असे खाली येतात आणि ते एक मोठी समस्या आपल्या सर्व मिरची पिकामध्ये ह्या साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या लागवडी जी आहे त्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात असते. आणि टेम्परेचर डाऊन असतं, थंडी बऱ्यापैकी असते, दव सुद्धा असतात. सकाळच्या वेळेस पडणारं दव जे आहे ते दव आणि त्यानंतर पडणारं ऊन ही मोठी समस्या त्या ठिकाणी आहे आणि याचा मोठा प्रॉब्लेम आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी जाणवत आहे. ही समस्या आपण बऱ्यापैकी कव्हर करू शकतो. या स्टेजला आपण नेटिव्ह 100 ग्रॅम साधारण डेंटासूर 30 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करू शकतो. साधारणतः एक 19-20व्या दिवशी या प्रकारची स्टेज त्या ठिकाणी येते आणि ही सुद्धा याच्यामध्ये या स्टेजचा फायदा असा की या स्टेजमध्ये कळी जी असते ती कळी त्या ठिकाणी तयार होते, ज्याला बऱ्याच ठिकाणी मुरणी स्टेज म्हणतात किंवा बारीक कणी स्टेज म्हणतात. यावेळेस आपण ॲक्वामरीन 400 मिली आयसेलचं बूस्टर जे 8-16-39 ही ग्रेड आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच्यामध्ये फ्लोरेस 250 मिली, कॅपिस 24 250 मिली, फोकाजिम 200 ग्रॅम अशा प्रमाणात घेतल्यानंतर कळी स्ट्रॉंग होणं त्यासोबतच त्या ठिकाणी पेरातलं अंतर न वाढता सेटिंग त्या ठिकाणी होण्यासाठी याचा खूप चांगल्यापैकी फायदा होतो. फुलाच्या दांड्याची मजबूती, त्याचं सेटिंग मध्ये जे काही फ्लावर ओपनिंग होणार आहे त्याच्यामध्ये होणारं कर्वजन, या सर्वांचा खूप चांगल्यापैकी फायदा होतो. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या
याचा फायदा आपल्याला सेटिंगमध्ये दिसतो. ज्याच अवस्थेमध्ये झाडाची वाढ जास्त वाढत असेल किंवा कॅनोपी जास्त हाईट वाढत असेल त्या ठिकाणी आपण 4932 वापर करून आपण झाडाची वाढ थांबवू शकतो. 4932 म्हणजे पिकावंट 4932 मध्ये आपण वेस्पा, स्कॉच 60, प्रोक्लेम या प्रकारचं कॉम्बिनेशन घेऊन त्याचे चांगल्यापैकी परिणाम मिळून आपल्याला झाडाच्या शेंड्याची वाढ, पेरातलं अंतर कमी होतं, पानाची लिप साईज आहे ही लिप साईज मापात राहते. सर्वात महत्वाचं याच स्टेजमध्ये याचा वापर केल्यानंतर होणारी जी फुलधारणा जी आहे ती अतिशय जबरदस्त होते आणि चांगली सेटिंग होऊन जर फळ जर त्या ठिकाणी सेट झालं तर झाडाची वाढ त्या ठिकाणी वाढत नाही. या स्टेजमध्ये आपण झाडाची हाईट कमी करण्यासाठी मॅकफॉस सारखे ग्रेड जे 5518 किंवा 5517 विथ कॅल्शियम ऑक्साईड कॅल्सिफॉस यासारख्या ग्रेडचा वापर आपण ड्रिपमधून करू शकतो. 60-20 चा सुद्धा वापर आपण ड्रिप मधून झाडाची वाढ थांबवण्यासाठी आपण यावेळेस करू शकतो. साधारणतः 3 किलो पर्यंत 4 किलो एकरी पर्यंत आपण ते वापरू शकतो. कॅनोपीची वाढ नियंत्रण ठेवण्यासाठी अजून एक विनस्टॉप म्हणून जे कॉम्बिनेशन जे आहे त्याचे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर येतात. हे सुद्धा 4932 सोबत 300 मिलीचे 500 मिली पर्यंत आपण वापरू शकतो. लिप साईज जर मापात राहिली, ज्या ठिकाणी टेप नेट आहे त्या टेप नेट मध्ये झाडाची वाढ होणं किंवा पेऱ्यातलं अंतर वाढणं, पानाची साईज वाढणं या समस्या जास्त येतात. मोनोफिलामेंटच्या नेट आहे त्या नेटमध्ये हा समस्या जास्त येत नाही. त्याच्यामुळे इथं थोडंसं आपण सेटिंगसाठी पण वाढायची कॅनोपी कमी जर राहिली त्याचा पण चांगल्यापैकी बेनिफिट आपल्या ठिकाणी तो होतो. फुलकळीच्या अवस्थेमध्ये झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट करण्यासाठी फुटवे होण्यासाठी 0.5518 किंवा 0.5515 ही कॅल्शियम 5% कॅल्शियम ऑक्साईड असेल, कॅल्सिफॉस आणि मॅकफॉस या दोन्ही ग्रेडमध्ये फॉस्फरस प्लस पोटॅश म्हणजे फॉस्फरस जास्त पोटॅश कमी विथ मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम अशा ग्रेड असल्यानंतर याचा फायदा हा फुलकळीच्या अवस्थेमध्ये कळी निघण्यासाठी किंवा कळीचं रूपांतर हे फळात होण्यासाठी याचा खूप चांगल्यापैकी फायदा होतो. साधारणतः 3 दिवसाच्या गॅपने आपण 3 किलोचा डोस जर केला तो खूप चांगल्यापैकी फ्लावरिंग इनिशिएशन त्या ठिकाणी होतं, ग्रीनरी चांगली राहते आणि कॅल्शियम सुद्धा आवश्यकता त्या ठिकाणी भागून निघते. ज्या शेडनेटचे प्लॉट आहेत शेडनेटच्या प्लॉटमध्ये योग्य स्टेजला बांधणी जी आहे ती बांधणी झाली पाहिजे. नंतर 30-32 दिवशी एक सिंगल दोरी जी आहे दोरी झाडाला लागली गेली पाहिजे जेणेकरून चांगल्यापैकी बेनिफिट जो आहे बेनिफिट त्या ठिकाणी आपला होतो आणि चांगले फायदे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. साधारणतः एक 35-40 दिवसाच्या आसपास काळ्या बऱ्यापैकी उमलायला सुरुवात होते. या स्टेजमध्ये कॅल्शियम जाणं खूप गरजेचं आहे. खाली सेटिंग कुठे व्हायला सुरुवात झालेली असते. आपण ऑलरेडी वेस्पाचे 2-3 स्प्रेड पण झालेले असतात. 12-27 साधारणतः 1 किलो झिंक 100 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, फ्लोरेस 250 मिली, जिब्रान 500 मिली, चॅपरॉन जे आहे साधारणतः झाडाची फुलाची गळ थांबवण्यासाठी ज्यावेळी टेम्परेचर अप अँड डाऊन असतं तर दिवसाचं टेम्परेचर साधारणतः 30 डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस असेल जे सध्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे समस्या आपल्याला येऊ शकते. त्या ठिकाणी ही फवारणी खूप गरजेची आहे. 12-27 मध्ये ऑलरेडी कॅल्शियम ऑक्साईड आहे, 12% नायट्रोजन, झाडाची वाढ पण होत असते. त्या झाडाला आवश्यक असणारा नायट्रोजन पुरवठा हा स्लो रिलीज मध्ये होत असतो. झिंक आणि बोरॉनची ऍक्टिव्हिटी, फ्लावरिंग स्टिम्युलंट, फ्लोरेसचा ऍक्टिव्हिटी या सगळ्या त्या ठिकाणी खूप चांगल्यापैकी सेटिंग होते. जर खाली ज्याला आपण बुडफळ म्हणतो झाडाच्या पहिल्या फुटव्यामध्ये जर साधारणतः 10 ते 15 जर शिमला मिरचीचे फळ सेट झाले तर झाडाची वाढ ही वाढत नाही, झाडाची वाढ ही थांबते. त्याच्यामुळे ही समस्या आपल्या भविष्यामध्ये येत नाही. याचे चांगल्यापैकी फायदे आपल्याला मिळतात. ज्या ठिकाणी फ्लावर ड्रॉपिंग जास्त होते त्या ठिकाणी आपण 49-32 1 किलो वेस्पा, 60 मिली स्कॉच, 250 मिली बॉन्ड जे विल बॉन्ड हे 15 ग्रॅम पर्यंत घेऊन त्याची पण चांगलीपैकी फवारणी घेऊन त्याच्यातून सुद्धा आपण ही जी होणारी फ्लावर ड्रॉपिंग जे बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर होते किंवा थंडीमध्ये सुद्धा झाडावरती जास्त माल असेल तरी सुद्धा फ्लावर ड्रॉपिंग होते तिथे आपण वापरू शकतो. ह्याच्यामध्ये आपण फेमिग्रो 250 मिली, पेंटासन 500 मिली, फ्लोरेस प्रोजिन या सारख्या जे काही गोष्टी ज्या जे झाडाचा स्ट्रेस मॅनेजमेंट साठी वापरतोय त्याचा सुद्धा आपण वापर करून चांगल्यापैकी फ्लावर ड्रॉपिंग वरती पर्याय आपण ते शोधू शकतो. फ्लावर ड्रॉपिंग काय होते याचं उत्तर आपण शोधताना आपल्या झाडामध्ये जे काही हार्मोनल चेंजेस होतात या हार्मोनल चेंजेस होण्यासाठी जे काही गोष्टी आवश्यक असतात जसं टेम्परेचर वाढत आहे त्या टेम्परेचर वाढणाऱ्या टेम्परेचर मध्ये जर आपण जर पाणी जास्त दिलंय तर परत त्या ठिकाणी झाडामध्ये अति पाण्यामुळे त्या ठिकाणी वापसा होत नाही आणि न्यूट्रिएंट अपटेक न झाल्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी फ्लावर ड्रॉपिंग होते. हे कारण आपण शोधले पाहिजे.
सेटिंग करता वेगळे फॉर्म्युले वापरायची गरज नाही. प्रॉपर न्यूट्रिशन ठेवलंय म्हणजे बुस्टर सारखे एनपीके कॉम्बिनेशन असेल किंवा 12-5-70 सारखे एनपीके विथ कॅल्शियम असेल, हे कॉम्बिनेशन जर आपण रेग्युलर वापरले तर खूप चांगल्यापैकी आपल्या सेटिंग साठी होतं. आयसीएल कडे नुकतंच लिक्विड झिंक आणि लिक्विड कॅल्शियम सुद्धा त्या ठिकाणी आलेले, त्याचाही चांगला जर वापर झाला त्याने सुद्धा खूप चांगल्यापैकी फायदा होतो. झाडाला साधारणतः प्रत्येक पेऱ्यामध्ये जर फ्लावरिंग आणि सेटिंग झाली आणि हार्वेस्टिंग जर कंटिन्यू होत असेल तर त्या ठिकाणी ड्रॉपिंग होत नाही, सेटिंग चांगल्या प्रकारे होते. आमचा वैयक्तिक अनुभव असा आहे की जेवढा आपण 750 545 ही ग्रेड जी होते त्यामध्ये 8% झिंक होतं, त्याऐवजी आपण 757 ज्यामध्ये 2% झिंक ही ग्रेड आपण वापरतोय. जेवढं झिंकचं प्रमाण जास्त असेल फ्लावरिंग मध्ये, फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर, तेवढं आपण जास्तीत जास्त आपल्याला जे देठाची लांबी मजबूती चांगलीपैकी मिळते. आणि याच्यामध्ये आता आयसीएलचं नवीन 39.5% लिक्विड झिंक सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे झिंक ऑक्साईड मध्ये, त्याची जर फवारणी घेतल्या तर खूप चांगल्यापैकी देठाची लांबी मिळते. आणि याच्यामध्ये फळाचं ताजेपणा जो आहे, ताजेपणा हा खूप चांगल्यापैकी आपल्याला मिळतो. सेटिंग मध्ये असतानाच झाडाची जी काही फळाची साईज होते त्या साईज होण्यासाठी, चमक वाढण्यासाठी ऑस्कर गोल्ड 250 मिली, मॅकफॉस जे आपले 0.5518 ग्रेड आहे 500 ग्राम, हारू किंवा रोको आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो बुरशीनाशक म्हणून, त्याची जर फवारणी घेतली तर फळाची साईज खूप चांगल्यापैकी होते, फळाला लस्टर खूप चांगल्यापैकी येतं. मॅकफॉसचा वापर केल्यानंतर फळामध्ये जो पिवळा चट्टा जो असतो चट्टा पडत नाही, सारखा कलरफुल ग्रीन कलरफुल माल त्या ठिकाणी दिसतो. 12-5-27 रिपीट स्प्रे साधारणतः 55 ते 60 दिवसाच्या स्टेजला, म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर आपण पूर्ण जर घेतले 12-5-27 मध्ये साधारणतः 1 किलो 12-5-27 सायझॉल 500 मिली, मॅग्नप 250 मिली, इलेक्ट्रा 25 मिली अशा प्रमाणात फवारणी घेतल्यानंतर जे काही झाडावरती लोड असताना झाडाची जी काही फळाची साईज थांबते, कारण कॅनोपी मध्ये जे काही फळांची संख्या ही जास्त असते, पानांची संख्या कमी असते. अशा स्टेजमध्ये फळाची साईज ही नॅचरल झाली पाहिजे. थंडी जर असली या पिरियड मध्ये किंवा अति टेम्परेचर असेल तर फळाची साईज होत नाही. झाडाची वॉटर रिक्वायरमेंट ही जास्त असते. या परिस्थितीमध्ये झाडाची साईज होण्यासाठी, बॅलन्स साईज होण्यासाठी काही पीजीआरचा वापर करणं गरजेचं आहे. पीजीआरचा वापर करताना त्याचा झाडावरती विपरीत परिणाम होणार नाही. बऱ्याच ठिकाणी शेतकरी द्राक्षाचं पीजीआर हे भाजीपाला वापरतात, त्याचे विपरीत परिणाम होऊन त्या ठिकाणी इथं झाडाची सेटिंग बंद होते किंवा झाडाची साईज, झाडाची वाढ त्या ठिकाणी थांबते. या गोष्टी आपण वापरल्या पाहिजे, निघून झाडाची फळाची सारखी साईज होईल. साधारण जी काही साधी मिरची जी आहे तिच्यामध्ये सुद्धा फळ ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येतं, पहिला तोडा होतो, त्या तोड्याच्या अगोदर जर फवारणी घेतली तर खूप चांगल्यापैकी आपल्याला बेनिफिट होतो आणि याचे वजनामध्ये सुद्धा आपल्याला रिकव्हर चांगल्यापैकी रिझल्ट मिळतात. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे काही साईज आणि शायनिंग जी आहे ती शायनिंग सुद्धा चांगल्यापैकी मिळते. कॅल्शियमचा वापर केल्यानंतर रेग्युलर जर केला चमक खूप चांगल्यापैकी मिळते आणि त्याचे सुद्धा बेनिफिट आपल्याला चांगल्यापैकी मिळतात. आता 12-22च्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकरी कॅल्शियमचा वापर करताना कॅल्शियम नायट्रेट डोळ्यासमोर ठेवतात, परंतु माझा अनुभव असा आहे की कॅल्शियम नायट्रेटचा वापर केल्यानंतर जे काही नायट्रोजन वाढतं त्याने पुन्हा पेरेतील अंतर वाढण्याची समस्या वाढते आणि फळाला आतमधून जे काही या गोष्टी ज्या पाहिजेत, जे आपण त्याला फोर लोब म्हणतो, ते फोर लोब न मिळता आपला मोठा तांब्यासारखा मोठा आकार मिळतो आणि तो गोल आकार, गरगरीत आकार नाही तर चौकोनी आकार त्या ठिकाणी असावा, यासाठी प्रॉपर कॅल्शियम जाणं गरजेचं आहे. ऑक्साईड मधलं कॅल्शियम झाडामध्ये लवकर ऍब्सॉर्ब होतं, त्याचे चांगल्यापैकी बेनिफिट मिळतात. 12-22 एकदम बॅलन्स ग्रेड, याच्यामध्ये आपण झिंक आणि बोरॉन ऍडिशन आपण 100 ग्रॅम घेऊ शकतो किंवा 12-22 प्लस लिक्विड झिंक सुद्धा आपण 1 लिटर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. तर याचा वापर आपण साधारणतः 70-80 दिवसापासून जर कंटिन्युअसली केला, साधारणतः आठवड्यातून 2.5 किलो एकरी जर घेतला तर बऱ्यापैकी आपला फायदा होतो. अशा प्रकारचे जे काही कॅल्शियम बोरॉनची समस्या जी असते, ज्याच्यामध्ये बी आतमध्ये काळं पडतं आणि या पूर्ण याच्यामध्ये फळांमध्ये जे काही कमतरता जी असते ती कमतरता सुद्धा त्याने भरून येते. लिक्विड कॅल्शियम, लिक्विड झिंकचा वापर नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा करणं खूप सोपं आहे. बोरॉन रेग्युलरली साधारणतः 100 ग्रॅम प्रमाणात रेग्युलर ठेवून त्याचे सुद्धा चांगल्यापैकी परिणाम मिळतात. 12-22 म्हणून सुद्धा आपण बोरॉनचा वापर जमीन आपण तो करू शकतो. लाल मिरचीमध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी दिसताना अशा प्रकारचं फळाच्या टोकाला म्हणजे मिरचीच्या शेंड्याला अशा प्रकारचा काळा चट्टा पडतो. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा गैरसमज असतो की ही उन्हाचा पडलेला चट्टा आहे, परंतु ही कॅल्शियमची डिफिशियन्सी असते आणि ही कॅल्शियमची डिफिशियन्सी भरून निघण्यासाठी आपल्याला साधारणतः फ्लावरिंग मध्ये, सेटिंग मध्ये, स्टेज मध्ये आपण कॅल्शियमचा वापर हा रेग्युलर केला पाहिजे. ऑलरेडी शेड्यूल मध्ये आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना ह्याचे सल्ला देत असतो की प्रॉपर जर कॅल्शियम बोरॉन जर गेलं त्याचे आपल्याला चांगल्यापैकी बेनिफिट मिळतात.
ज्या झाडावरती लोड खूप जास्त असतो त्या लोड असताना आपल्याला खतामध्ये ग्रेड जे आहेत ते ग्रेड थोडा चेंज केल्या पाहिजे. आता ह्या स्टेजमध्ये आपण 60 सारखी ग्रेड दिली तर एकदम फळाची झाडाची वाढ थांबून फळाची साईज होण्यास सुरुवात होते. या साधारणतः 100 ग्रॅमच्या फळाचं साईज असताना वेट असताना झाडातील लोड साधारणतः 7 ते 7 8 ते 8 9 मिरच्या तरी असतील त्या ठिकाणी आपण फळाची साईज होण्यासाठी तसेच फेरसची कमतरता भरून निघून चांगल्यापैकी कलर डेव्हलपमेंटसाठी पर्टिक्युलरली कलर कॅप्सिकम मध्ये सुद्धा लाल मिरचीमध्ये तिखट मिरचीमध्ये सुद्धा कलर डेव्हलपमेंटसाठी फेरस मॅग्नेशियमची गरज खूप चांगली असते. त्यासाठी आपण पीक प्लस एफ ही जी ग्रेड जी आहे याच्यामध्ये साधारण 43-20 हे फॉस्फरस प्लस पोटॅश हे आहे. याच्यामध्ये साधारण 2% फेरस ऍडिशनल दिलं. जर याचा वापर केला तर कोणत्या प्रकारच्या ऍडिशनल फेरसची गरज आपल्याला द्यायची गरज नाही. समजा आठवड्यातून जर 2.5 किलो गेलं समजा 70 ते 90 दिवसाच्या कालावधीमध्ये 1-2 डोस पुन्हा 90 ते 120 दिवसाच्या कालावधीमध्ये जर साधारणतः 2 डोस जर गेले तर चांगल्यापैकी आपल्या फेरसची फॉस्फरसची आणि पोटॅशची कमतरता त्या ठिकाणी भरून निघते त्याचे चांगल्यापैकी रिझल्ट त्या ठिकाणी मिळाले आहेत. आपण याचा वापर फवारणी सुद्धा करू शकतो. साधारणतः 2.5 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेतलं 200 लिटरला 500 ग्राम जर घेतलं त्याचे चांगल्यापैकी बेनिफिट आपल्याला मिळू शकतात. 57 मागाशी जी ग्रेड सांगितली तुम्हाला आता फोटोमध्ये दिसाल तर चांगल्यापैकी देठाची लांबी आहे, झाडाला लोड बऱ्यापैकी आहे, फॉस्फरस चांगला आहे, नायट्रोजन 60% नायट्रोजन हा झाडाच्या शेंड्यासाठी, 60% पोटॅश हा झाडा फळाच्या साईजसाठी, फॉस्फरस जो आहे ठिकाणी फ्लावरिंगसाठी आवश्यक असतो. याच्यामध्ये 2% झिंक पण याच्यामध्ये आहे. याचा सुद्धा खूप चांगल्यापैकी फायदा होतो. झाडावरती जेवढा काही माल असेल हे सुद्धा फोटो मागच्या वर्षीच्या एप्रिल एंड आणि मे मध्ये जेव्हा टेम्परेचर खूप जास्त होतं नाशिक भागामध्ये शेडनेटमध्ये त्याच प्लॉट मधले फोटो ज्याच्यामध्ये सेटिंग मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी आली नाही आणि ही समस्या याच्यावरती चांगल्यापैकी आपण उपाययोजना ही काढता येतो. फळवाढीच्या अवस्थेमध्ये साईज चांगली होण्यासाठी आपण 60-20 चा वापर करू शकतो किंवा 55-15 ही जी ग्रेड जी आहे त्यामध्ये ऑलरेडी 5% कॅल्शियम ऑक्साईड आहे त्याचा ग्रेडचा आपण वापर करू शकतो. त्याचे चांगल्यापैकी परिणाम त्या ठिकाणी आपण ते मिळतात. 8047 ही फर्टिफ्लो पोटॅशियम जी ग्रेड ज्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त प्लस 7% सल्फर आहे. कलर डेव्हलपमेंटसाठी किंवा तिखट मिरचीमध्ये सुद्धा याचा फायदा चांगल्यापैकी होतो. याच्यामध्ये फॉस्फरस मध्ये 0 आहे, 47% पोटॅश आहे आणि हे ऑलरेडी सगळे खत जे ऍसिडिक जे खत जे आहे त्याचा खतांचा अपटेक हा खूप फास्ट होतो. या जागी आपण 0.50 जर आपण 5 किलो वापरणार असेल तर आपण त्या ठिकाणी 8 आपण फक्त 2.5 किलो वापरलं तरी सुद्धा त्याचे खूप चांगले मिळते. फळाला एक सारख्या प्रकारची शायनिंग जी ही शाईन त्या ठिकाणी मिळते आणि ही आपल्याला खूप चांगल्यापैकी बेनिफिट देऊन जाते. चांगलं चमकदार मारायला मार्केटमध्ये शायनिंगच्या मारायला मार्केटमध्ये रेट सुद्धा खूप चांगल्यापैकी मिळतात. 8047 ही शेवट टप्प्यामध्ये फॉस्फरस ची कमतरता त्या ठिकाणी भरलेली असते परंतु पोटॅश आणि सल्फरची रिक्वायरमेंटसाठी याचा वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी आपण पोटॅशियम शोनाइटची ग्रेड देतो त्या ठिकाणी याच्याऐवजी ह्या ग्रेडचा वापर आपला करता येऊ शकतो. ज्यावेळेस झाडावरती फळांची साईज संख्या जी असते त्या ठिकाणी आपण 60-20 प्लस 0.50 असं कॉम्बिनेशन करू शकतो. याचा वापर आपण चांगल्यापैकी करू शकतो. शायनिंग साठी फळाला एक सारखा कलर येण्यासाठी पिंगटपणा कमी होऊन शायनिंग एक सारख्या येण्यासाठी याला आपण ऑस्कर गोल्ड फर्टिसोल आणि हारो याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर ऑलरेडी हारो मध्ये सल्फर प्लस टेबी करून झालंय. लालकोळीचा आणि भुरीचा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी होतो. ऑस्कर गोल्डच्या वापरामुळे फळाची साईज एक सारखी होते आणि फळाला एक सारखा आकार आणि चमक चांगल्यापैकी येते. त्याचेही चांगल्यापैकी बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. ज्या पिगमेंटेड म्हणजे पिगमेंटेशनसाठी आपण जे लाल मिरची जे करतोय उन्हाळ्यामध्ये त्यासाठी कलर डेव्हलपमेंट सुद्धा ऑस्कर गोल्डचा खूप चांगल्यापैकी फायदा होतो. एक सारखा कलर देतो, एक सारखी चमक त्या ठिकाणी येते. त्याच्यामध्ये आपण मॅकफॉसचा वापर करू शकतो. आपण म्हणजे 52 वापर करू शकतो किंवा जे मगाशी जी फेरसची ग्रेड सांगितली त्या फेरसच्या ग्रेडचा सुद्धा वापर आपण ते करू शकतो. ज्या झाडावरती फळाची साईज खूप चांगली असते त्या ठिकाणी पाला हा काढणं खूप गरजेचं आहे कारण पाला काढल्यानंतर फळावरती सूर्यप्रकाश एकसारखा पडून पर्टिक्युलरली कलर व्हरायटीमध्ये किंवा ग्रीन व्हरायटीमध्ये सुद्धा ब्लॅक थ्रिप्सच्या नियोजनामध्ये किंवा लालकोड नियोजनामध्ये कॅनोपी मॅनेजमेंटसाठी सुद्धा पानं काढणं खूप गरजेचं आहे. पण हार्वेस्टिंगच्या स्टेजला झाडाला फळाला अट्रॅक्टिव्ह कलर येण्यासाठी आपल्याला खालचा पाला काढणं खूप गरजेचं आहे. पाला काढल्यानंतर ऑस्कर गोल्डचे जर रेग्युलर स्प्रे घेतले चमक खूप चांगल्यापैकी येते आणि चांगल्यापैकी बेनिफिट होतो. कलर कॅप्सिकम मध्ये काही व्हरायटीमध्ये फळाची साईज खूप जास्त असते त्या ठिकाणी कलर डेव्हलपमेंट झाल्यानंतर 90 दिवसापर्यंत कालावधी 100 दिवसापर्यंत कालावधी ते फळ घेऊ शकतं. त्या याच्यामध्ये आपण सल्फर जी 8047 प्लस सल्फरची ग्रेड जी आहे
किंवा मॅकफॉस सारखी ग्रेड आहे, या ग्रेडचा वापर फवारणीतून आणि ड्रिपमधून जर केला, फेरसची जी ग्रेड आहे याचा वापर जर केला तर फळाला पिगमेंटेशन डेव्हलपमेंटमध्ये या ग्रेडचा फेरस प्लस मॅग्नेशियम प्लस सल्फर या सर्व ग्रेडचा खूप चांगल्यापैकी फायदा होतो आणि याचा फायदा झाडाला जो काही लोड असतो तो लोडिंगचा माल त्या ठिकाणी झाडाला पोहोचण्यासाठी त्याची परिपक्वता येण्यासाठी त्याचा फायदा चांगल्यापैकी होतो. बऱ्याच ठिकाणी असा पिंगट माल जो असतो, पिंगट माल हा झाडाची जी कॅनोपी दाट असेल त्या ठिकाणी असतो. यासाठी आपण मगाशी सांगितलेले स्प्रे जर केले किंवा जर कॅनोपी मॅनेजमेंट चांगला असेल तर हा प्रॉब्लेम येत नाही. ज्या ठिकाणी फेरसची डिफिशियन्सी दाखल असेल, चुनखडी जमिनी असेल, ज्या ठिकाणी आपण फ्लड इरिगेशन करतो, फ्लड इरिगेशन करताना पाणी भरल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी खूप साचतं, पर्टिक्युलर चुनखडी जमिनीमध्ये फेरसची डिफिशियन्सी लवकर दाखवतो किंवा पाऊस जर पडला तर सुद्धा ह्याचे परिणाम दिसतात. त्या ठिकाणी मॅकफॉस 2.5 किलो साधारणतः आठवड्यातून एकदा ईडीटी फेरसचा स्प्रे फवारणीतून किंवा एचडीपी फेरस जे आहे साधारणतः 17% फेरस जे आहे याचा वापर आपण ड्रिप जर केला त्याचा पण चांगल्यापैकी बेनिफिट आपल्याला होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या केल्यानंतर जमिनीमध्ये जो पीएच जास्त झालेला असतो त्या पीएच मध्ये बऱ्याच ठिकाणी डिफिशियन्सी येते. मॅकफॉसचा वापर करताना ज्या काही मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सी असतात स्प्रे मधून पण आपण करू शकतो. कॉन्टॅक्ट फंगिसाइड सोबत बऱ्यापैकी याचा फायदा आम्हाला दिसून आला. पावसाळ्यामध्ये आम्ही टोमॅटोचा बऱ्यापैकी वापर केला आणि मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये असल्यामुळे याच्यामध्ये ग्रीनरी इफेक्ट सुद्धा खूप चांगल्यापैकी येतो. या प्रकारची अन्नद्रव्याची कमतरता जी ती कमतरता फार लवकर ती भरून निघते. ड्रिप मधून ही 44 ग्रेड आता ही 0.42 ग्रेड झालेली आहे. ही सुद्धा ग्रेड शेवट टप्प्यामध्ये फॉस्फरस पोटॅश साठी आपण वापरू शकतो. 8.070 मागे सांगितल्याप्रमाणे एनपीके सोबतच आपल्याला पोटॅश देणं गरजेचं आहे, ते ग्रेड वापरू शकतो. 60-20 हे साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा झाडाला लोडिंग खूप असतं, खूप जास्त माल असतो त्या ठिकाणी आपल्या झाडाला साईजसाठी याचा आपण वापर करू शकतो. पोटॅशचा वापर करताना आपण 0.50 किंवा एसओपीचा वापर करू शकतो. या स्टेजला झाडाचे जेव्हा लोडिंग खूप जास्त असतं किंवा झाडाची माल खूप जास्त असतो, लागवड झाल्यानंतर साधारणतः 60व्या दिवशी आपल्याला हार्वेस्टिंग 60 ते 70 दिवसामध्ये हार्वेस्टिंग सुरू होते. या स्टेजमध्ये बेडमध्ये पोकळपणा किंवा भुसभुशीतपणा हा कमी झालेला असतो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढलेली असते आणि ऍक्टिव्ह रूट झोन त्या ठिकाणी कमी झालेला असतो. या ऍक्टिव्ह रूट झोन साठी आपल्याला साधारणतः 5 लिटर एकरी ड्रिप म्हणून देणं हे आवश्यक असतं. त्याच तिथं फॉस्फरस आणि पोटॅश चं कॉम्बिनेशन असणारे विनसोल ही कॉम्बिनेशन जे तिथं वापरलं पाहिजे. 0.50 सुद्धा इथं वापरता येऊ शकतात किंवा 60-20 प्लस 0.50 सुद्धा कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरू शकतो. झालं सगळे खतांचं नियोजन. यानंतर जे काही महत्वाचे आपण टप्प्याकडे आपण वळतोय की मिरचीमध्ये असणाऱ्या मेजर कीटकांचा प्रादुर्भाव जो आपला कसा कमी कंट्रोल करता येईल. याच्यामध्ये जनरली बेसिक्स जे आहे त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुपचा वापर आलटून पालटून करणं आणि त्याच्यामध्ये बॉटनिकलचा वापर करणं हे करावं. आवश्यकता असेल त्या ठिकाणी स्टिकर स्प्रेडरचा वापर करावा, ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी स्प्रेडरचा वापर टाळावा. बऱ्याच ठिकाणी फक्त स्टिकरमुळे स्प्रेडरमुळे स्कॉर्चिंग आलेली सुद्धा आपलं बघण्यात आलेले आहे. पांढरी माशी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मला सांगितलं ऍसिडिमिपिड असेल किंवा सुपर कॉन्फिडर असेल किंवा सोलोमन असेल यासारख्या कीटकनाशकांचा आलटो वापर करताना इकॉर्बिया सारख्या बॉटनिकलचा वापर जर केला तर पांढरी माशीचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतो. यानंतर पिवळे चिकट सापळे सर्व वापरतात. येलो स्टिकी असेल किंवा व्हाईट स्टिकी ट्रॅप सुद्धा वापरतात. बाहेरच्या बाजूने येणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अशा प्रकारचं इन्सेक्ट नेट असेल किंवा कपडा याचा वापर आपण करू शकतो. शेतामध्ये आजूबाजूला असणारी इतर पिकं जे त्या पिकापासून स्वस्तात आपण किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण साड्यांचा वापर करू शकतो, जेणेकरून बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या धुळी पासून सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं, तिथं सुद्धा याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. ब्लॅक थ्रिप्स जो आहे, थ्रिप्स पारिव्हिस पायरस नावाची स्पेसिस जे या स्पेसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस सगळ्या ठिकाणी वाढत आहे. याच्या कंट्रोलसाठी थोडंसं आपण डिटेल मध्ये जाऊया. सुरुवातीच्या काळामध्ये जो ऑरेंज थ्रिप्स होता, हा ऑरेंज थ्रिप्स फक्त शेंड्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये यायचा, परंतु कालांतराने ब्लॅक थ्रिप्सची स्पेसिस जे याला वेस्टर्न फ्लावर थ्रिप्स म्हणतात, हा पूर्णपणे शेंड्यामध्ये सुद्धा डॅमेज करतोय, फुलामध्ये सुद्धा डॅमेज करतोय. ज्यावेळेस ही पाकळी फुलाला चिटकते त्यावेळेस सुद्धा ही सेटिंग अवस्थेमध्ये ज्या ड्राय क्लायमेट असतं, ड्राय क्लायमेटला ही चिटकून बसते, तिथे सुद्धा याच्यामध्ये ब्लॅक थ्रिप्सचा प्रॉब्लेम भयानक वाढतो. फुलामध्ये साधारणतः पहिलं फुल उमलल्यानंतर 40-45 दिवसापासून त्याचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि शेवटपर्यंत प्रादुर्भाव हा कंटिन्युअस असतो. ज्यावेळेस झाडामध्ये फ्लावरमध्ये पोलन ग्रेन बस्ट होतात, पोलन ग्रेन बाहेर पडतात, त्यावेळेस त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि हा आतमध्ये फुलामध्ये येतो. जर शेंड्यात थ्रिप्स असेल तर शेंड्यातला फुलात परत शेंड्यात
अशी त्याची सायकल जी असते सायकल शिफ्टिंग रेग्युलरली होत असतं. आणि सध्याच्या शिमला मिरचीच्या उत्पादनातील एकमेव अडथळा हा ब्लॅक थ्रिप्स आहे. ज्यावेळेस आपण फुलं बघतो फुलामध्ये आपला ऑरेंज आणि ब्लॅक दोन्ही दिसतो. ऑरेंज जे आहे त्याच्यामध्ये निम्फल स्टेज आहे, ब्लॅक थ्रिप्स हा पूर्णपणे अडल्ट आहे. असा तरी त्याच्यामध्ये डॅमेज करत नाही, पण जेव्हा ही पाकळी मिटली जाते किंवा पाकळी सेटिंग अवस्थेमध्ये पाकळी गळून पडते, त्या अवस्थेमध्ये या थ्रिप्स कडून फुलांना फळांना डेव्हलपमेंट डॅमेज होतं. ज्या ठिकाणी दोन फळे एकमेकावरती चिटकून आहेत, दाटी आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारची त्या ठिकाणी या प्रकारचं खरबडलेला भाग त्या ठिकाणी दिसतो. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्यानंतर ही समस्या जास्त आढळते. हा सुद्धा मोठ्या प्रमाणात याला बुर्जिंग झालेलं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. ज्या ठिकाणी पाकळ्या उन्हामध्ये टेम्परेचरमध्ये पाकळी चिटकते त्या ठिकाणी पाकळीमधला थ्रिप्स अशा प्रकारे शेंड्यावरती राहून त्या ठिकाणी त्या फळाला जे ओव्हरलॅपिंग करतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं डॅमेज त्या ठिकाणी होतं. ही सुद्धा मोठी समस्या आपल्याकडे त्या ठिकाणी जाणवते. ब्लॅक थ्रिप्ससाठी भरपूर सारे मॉलिक्यूल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता ग्रुप 30 जी केमिस्ट्री आहे ती केमिस्ट्री भरपूर मार्केटमध्ये, ज्यामध्ये डेलिकेट असेल टाका, टापूज, जम प्लस ॲप्लॉड, तायजी प्लस नगाटा, इटना, स्पिनोशेर जे स्पिनोशेर बेस्ट ॲग्रीचं स्पिनोशेर आता मार्केटमध्ये आलेले. एक्सपोनस जे ग्रुप 30 मधलं चांगलं मॉलिक्यूल आहे. अलेक्टा सुद्धा ग्रुप 30 मधलं मॉलिक्यूल आहे. सिमोडी सुद्धा सिजेंटाचं ग्रुप 30 मधलं आहे. लानिओ धानुकाकडे आहे, त्याच्यामध्ये पण ग्रुप 30 प्लस दुसरे कॉम्बिनेशन मध्ये आहेत. ट्रासिड सुद्धा हे खूप चांगलं एक कॉम्बिनेशन आहे. पॅरेफेनिक ऑइल हे जेनेरिक मध्ये जे काही पॅरेफेनिक ऑइल जे असतं व्हाईट पॅरेफेनिक ऑइल त्याचाही वापर चांगल्यापैकी आपण करू शकतो. त्याचाही बेनिफिट जे आहे ते बेनिफिट करू शकतो. हे सर्व मॉलिक्यूल आलटून पालटून वापरले. याच्यामध्ये एक बायोफेन्थ्रिन हा मॉलिक्यूल खूप चांगला मॉलिक्यूल आहे, तो पण राहिला. इंट्रापिड एक चांगल्यापैकी मॉलिक्यूल आहे. बेसेफचं पायरेट नावाचं एक मॉलिक्यूल यावर्षी मागच्या वर्षी मार्केटला आलेलं आहे, त्याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत. यासारख्या मॉलिक्यूलचा वापर करून आपण ब्लॅक थ्रिप्स चांगल्यापैकी कंट्रोल करू शकतो. फक्त ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल करताना पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या मॉलिक्यूलचं कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यामध्ये जेनेरिक मॉलिक्यूल जे रोगासारखे असतील किंवा ऍसिबेट सारखे असतील याचा वापर किंवा बायोफेन्थ्रिन सारख्या जे स्वस्त मॉलिक्यूल याचा सुद्धा वापर आपण करणं गरजेचं आहे. या सर्व मॉलिक्यूलचा वापर केल्यानंतर याचा चांगल्यापैकी बेनिफिट हा थ्रिप्स कंट्रोलसाठी होत असतो. आपण जे काही 2 स्प्रे मधलं अंतर ठेवतोय किंवा जे बॉटनिकलचा वापर करतोय किंवा कॅनोपी मॅनेजमेंट करतोय त्याचा सुद्धा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होतोय. यामध्ये क्रिस्टल कंपनीचा अपेक्स जे आहे, अपेक्स आणि मेट्रॉन डीएक्स याच्यात सुद्धा खूप चांगल्यापैकी आम्हाला रिझल्ट मिळालेले. ज्या फुलामध्ये 100 थ्रिप्स होत्या सुद्धा त्या सुद्धा प्लॉट मधल्या थ्रिप्सचा आपण 100% कंट्रोल केलेला आहे आणि जे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर आपल्याला मिळालेले आहेत. यासाठी वेगळे मॉलिक्यूल आलटून पालटून वापरले पाहिजे. मेट्रॉन डीएक्स सारखं जे एंटोमोपॅथॉनिक फंगस वरती काम करत आहे, एंटोमॅथिक फंगस असलेलं मटेरियल याचे सुद्धा पालघर भागामध्ये सुद्धा खूप चांगल्यापैकी रिझल्ट आलेले आहेत आणि याचे सुद्धा लॉंग टर्म रिझल्ट जे प्लॉट मध्ये त्या ठिकाणी चांगल्यापैकी आपल्याला ते मिळालेले आहेत. कळी ज्यावेळेस पाकळी चिटकते त्या अवस्थेमध्ये काही स्प्रे खूप गरजेचे. याच्यामध्ये मेट्रॉन डीएक्स अपेक्स किंवा मेट्रॉन डीएक्स मेथ्री किंवा मेट्रॉन डीएक्स इटना, मेट्रॉन डीएक्स डेंटासो यासारख्या कीटकनाशकांचा वापर करून आपण वापर करू शकतो. आणि ज्यावेळेस सेटिंग स्टेज मध्ये गरजेचं असतं किंवा त्या ठिकाणी लवकर झाडावरची कळी सेट होणं आवश्यक असतं, त्या कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा काही कॉम्बिनेशन्स आपण जे शोधले याच्यामध्ये पेंटासन, मिलिट्रा, न्यूट्रोजन, आबासिल यासारखे कॉम्बिनेशन सुद्धा थ्रिप्ससाठी किंवा जे सेटिंग मध्ये जी काळजी म्हणजे गरज पडते त्या ठिकाणी वापर जर केला तर खूप चांगल्यापैकी आपला फायदा त्या ठिकाणी तो होतो. साधारणतः थ्रिप्स सायकल जर बघितली, शेंड्यावरचा थ्रिप्स फुलामध्ये, फुलातला थ्रिप्स फळामध्ये आणि फळ हार्वेस्टिंग झालं तर परत फळातला थ्रिप्स हा पुन्हा शेंड्यामध्ये, शेंड्यातला परत फुलामध्ये, फुलातला परत फळामध्ये, ही सायकल त्या ठिकाणी रिपीट होते. यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही आपण पंपाने स्प्रे घेतो, ही पंपाने घेतणारे स्प्रे ही काळजीपूर्वक घ्यावे. जर चुकून कुठे एखादं झाड जर त्या ठिकाणी सुटलं तर आजूबाजू 2-3 झाडावरती याचा प्रसार जर थ्रिप्सचा प्रसार जास्त होतो आणि हा प्रसार होऊ नये यासाठी प्रॉपर कॅनोपी कव्हरेज, झाडांचा पाला वेळेवर काढणं आणि आपलं लक्ष चांगलं असणं या गोष्टी केल्या चांगल्यापैकी बेनिफिट होतो. बऱ्याच ठिकाणी साध्या मिरचीमध्ये सुद्धा फुलामध्ये असे मोठे मोठे थ्रिप्स असतात आणि एकदमच साधारणतः 20-25च्या पुढे थ्रिप्स असतात. दाट कॅनोपीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात होते. तिखट मिरचीमध्ये सुद्धा खालच्या दाट कॅनोपीमध्ये जे काही याच्यामध्ये आपला तो फायदा जो आहे तो फायदा त्या ठिकाणी आपला करता येऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी शेंड्यामध्ये थ्रिप्स जो असतो, थ्रिप्स जर कव्हर झाला तर कॅनोपीमध्ये थ्रिप्स आपण त्या ठिकाणी परत त्रास देतो. साधारणतः आता अलीकडच्या काळामध्ये मिश फ्लायचा एक प्रॉब्लेम मिरचीमध्ये दिसतोय. शिमला मिरचीमध्ये अजून हे प्रकार दिसत नाही, परंतु हा प्रकार जो आहे प्रकार बऱ्यापैकी साध्या मिरचीमध्ये, तिखट मिरचीमध्ये दिसतोय.
यासाठी कंट्रोलसाठी नगाटा असेल किंवा डेल्टा मेथिनचा वापर जर रेग्युलरली केला त्याचा चांगल्यापैकी बेनिफिट आपलं होतोय. ब्लॅक थ्रिप्ससाठी मागे सांगितलेलं हे जे काही मॉलिक्युल हे मॉलिक्युल आपण वापरू शकतो किंवा अशा प्रकारचे वापरू शकतो. साध्या मिरचीमध्ये दाट कॅनोपीमध्ये अशा प्रकारची दाट कॅनोपी दाट असेल त्याच्यामध्ये आपल्याला लिमिटेड जे जागा जी असते जागा त्या ठिकाणी असते 5 फुटाच्या सरीमध्ये आपल्यामध्ये घुसताना एवढी जागा त्या ठिकाणी कमी असते आणि जेव्हा कॅनोपीमध्ये कव्हरेजचा स्प्रेचा विषय येतो इथं आपल्याला हे कव्हरेज हे स्प्रे घेणं शक्य होत नाही. यासाठी थोडस दाटी होणार नाही किंवा बांधणी 2 दोऱ्यांनी 2 तारांनी जर असेल त्याचा चांगल्यापैकी बेनिफिट आपल्याला त्याकडे मिळतो. कॅनोपी कव्हरेजसाठी हे चांगले ETRचे जे ऍडजस्टेबल नोझल जे आहेत नोझल आपण वापरले पाहिजे. ड्रॉपलेट साईज खूप आवश्यक आहे. स्प्रेची टायमिंग सुद्धा खूप महत्वाचे. फ्लावर ओपनिंग आपल्याकडे कधी होते त्याच्यावर पण डिपेंड बऱ्याचशा गोष्टी. सूर्यप्रकाश किती मोकळा आहे कारण सूर्यप्रकाशामध्ये थ्रिप्स हा बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो त्याच्यामुळे आपल्या भागात शेंड्यामध्ये जर सूर्यप्रकाश असेल शेंड्यामध्ये आपला स्प्रे चांगला बसला कंट्रोल चांगल्यापैकी मिळते. हवा खेळती राहते. ब्लॅक थ्रिप्ससाठी मागच्या वर्षीपासून आम्ही काही फेरोमोन ट्रॅपचे पण ट्रायल घेतो ते पण सक्सेसफुल आहे परंतु प्रॅक्टिकली याचं युटिलायझेशन किती पट होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. यानंतर दाट कॅनोपीमध्ये आपल्या आळीचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्यापैकी जाणवतो. स्पोडोप्टेरासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पानाची जाळी करून पानाच्या पाठीमागे ह्या स्पोडोप्टेरा आळ्या ज्या आहेत आळ्या मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात. आपण जे डेलिगेटचे स्प्रे घेणारे किंवा इथं सिमोडचे स्प्रे घेणार त्याच्यामध्ये या आळ्यांचं कंट्रोल बऱ्यापैकी होत. शेवटच्या टप्प्यामध्ये साधारणतः मार्च नंतर एप्रिलमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आता आजूबाजूला जर गहू लसूण कांदा किंवा द्राक्ष किंवा वांगे असं पीक असेल आपल्या पिकावरती लगेच त्या ठिकाणी जशी आर्द्रता कमी होईल तसा लालकुजा प्रादुर्भाव बऱ्यापैकी होत असतो. त्याच्या कंट्रोलसाठी साधारणतः सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हार्वेस्टिंगच्या स्टेजला सल्फर डस्टिंग ही करून घेणं खूप गरजेचं आहे. सल्फर डस्टिंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला लालकुजा चांगल्यापैकी प्रादुर्भाव कंट्रोल झालेला मिळतो. पानाच्या पाठीमागे जे काही लालगुणचे जाळं असेल किंवा अंडी अवस्था असेल त्याच्या कंट्रोलसाठी आपण क्युराक्रॉनचा सुद्धा वापर करू शकतो. ओमाइडचा सुद्धा वापर करू शकतो. पानावर पूर्ण जाळं पसरलं असताना आपण सल्फर डस्टिंग जर केली त्याचे चांगल्यापैकी लॉंग टर्म बेनिफिट मिळतात. फळावरती या स्टेज साधारणतः मे मध्ये ही समस्या बऱ्यापैकी जाणवते. मे मध्ये फळावरती पूर्णपणे लालकोळी फिरून आणि लालकोळीचं पूर्ण साम्राज्य त्या ठिकाणी ते फळावरती तयार झालेलं असतं. ही एक समस्या जी आहे ही समस्या मोठ्या प्रमाणात त्यासाठी सल्फर डस्टिंग प्रॉपर स्प्रे घेणं कव्हरेज घेणं या गोष्टी खूप गरजेच्या आहे. त्याचाही चांगल्यापैकी आपला वापर करता येऊ शकतो. सल्फर डस्टिंगचा वापर केल्यानंतर बेडच्या खाली थरात असताना लालकोळी बुरीचा समस्या जी आहे ही बुरीची समस्या सुद्धा खूप चांगल्यापैकी आपल्याला बुरीची समस्या जी ही बुरीची समस्या आपल्याला चांगल्यापैकी कंट्रोल होते आणि त्याचा सुद्धा चांगल्यापैकी फायदा होतो. सल्फर डस्टिंग करताना खालच्या कॅनोपीमध्ये केली त्याचा चांगला बेनिफिट चांगल्यापैकी होतो. जे बेडच्या खालच्या थरामध्ये हे जे असतं लालकोळीच्या याच्यामध्ये खालच्या पानावरती जे काही लालकोळी जाळं असेल ते लालकोळीचे पानं खाली पडल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा सल्फर डस्ट पण त्याच्या सुद्धा चांगल्यापैकी बेनिफिट होतात. आणि याच्यामध्ये फवारणीमध्ये कव्हरेजचा इश्यू जो आहे तर कव्हरेजचा इश्यू जो येतोय त्यासाठी प्रॉपर कॅनोपी मॅनेजमेंट असणं किंवा प्रॉपर कव्हरेज असणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. जमीनलगतचा पाला हा हळूहळू काढला पाहिजे जेणेकरून लालकोळीचा बुरीचा कंट्रोल चांगल्यापैकी होतो आणि आपण जे काही स्प्रे देतोय ते स्प्रे सुद्धा चांगल्यापैकी होतं. लालकोळीचं मॅनेजमेंट करताना ज्यावेळेस ड्राय क्लायमेट होतंय सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण आवासीचा वापर करू शकतो. नंतर कोनोची फ्लोरामाइट बोर्निओ फिनपारेझिमेंट एक्झाथायझॅक्स डायकोफॉल असे बरेच सारे केमिस्ट्री आपल्याकडे आहे. या केमिस्ट्रीचा वापर करून आपण लालकोळीचं चांगल्यापैकी नियंत्रण करू शकतो. हारूमध्ये टेबिगोना प्लस सल्फर आहे त्याचा वापर रेग्युलर केला त्यांनी सुद्धा चांगल्यापैकी फायदा आपण करू शकतो. यासोबतच जसं टेम्परेचर वाढतंय त्या टेम्परेचरमध्ये पिवळा किंवा सफेद कोळी आपण ज्याला म्हणतो येलो माइट त्याचा प्रॉब्लेम मागच्या 4-5 वर्षापासून जाणवत आहे. यासाठी सुद्धा कोनोची किंवा फ्लोरामाइट किंवा ओमाइट यासारखा वापर जर केला त्याचे चांगल्यापैकी परिणाम आपल्याला दिसून येतात आणि ते सुद्धा तुम्हाला खूप चांगल्यापैकी फायदा करून देतात. पिवळ्या माइटचा प्रॉब्लेम झाल्यानंतर अशा प्रकारचे पानाचा आकार लांबतो आणि फळामध्ये अशा प्रकारचे देठाचे कडकपणा येऊन त्या ठिकाणी चिकूसारखे फळं त्या ठिकाणी जाणवतात. ते सुद्धा फळं कोडून टाकले पाहिजे. शेंडा जो असतो शेंडा काळा पडलेला असतो हा शेंडा खोडून टाकला तर परत नवीन शेंडा त्या ठिकाणी चांगल्यापैकी फुटतो. निमॅटोड सूत्रकृमी बऱ्यापैकी
डॅमेज करतात. सध्या बऱ्याच ठिकाणी ज्या प्लॉटमध्ये 6 ते 7 वर्ष झालेले आहेत त्या प्लॉटमध्ये निमॅटोडची समस्या दिसायला लागली. ज्या ठिकाणी शेतकरी काकडीचं पीक घेतात, शिमला मिरचीचे बेड होते, तर सुद्धा निमॅटोडचा प्रॉब्लेम हा प्रकर्षाने जाणवतो. याच्या कंट्रोलसाठी रासायनिक मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, परंतु लॉंग टर्म नाही. बायोलॉजिकल्स मध्ये सुद्धा याचे ऑप्शन चांगले आहेत आणि हे बायोलॉजिकलचेच ऑप्शन जे हे लॉंग टर्म आहेत. मॅग्रोडेक्स याच्यामध्ये 500 ग्राम एकरी आणि बेटानिमा 2 लिटर एकरीचा आपण जर ड्रिपून जर साधारणतः 1 महिन्याच्या अंतराने जर रेग्युलर सोडलं, साधारणतः 3 ते 4 डोस मध्ये बऱ्यापैकी निमॅटोडचा कंट्रोल जो आहे तो कंट्रोल चांगल्यापैकी होतो. यानंतर मर सुद्धा ही मोठी समस्या आहे. फिजोरियमची मरचं लक्षण साधारणतः हार्वेस्टिंग स्टेजला झाडामध्ये दिसतं. ज्या ठिकाणी पाणी साचतंय, पाऊस पडल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी साचतंय, बेड ओला आहे, ड्रिपचं लिकेज आहे, त्या ठिकाणी ही प्रॉब्लेम समस्या जास्त असते. ज्या ठिकाणी कंटिन्युअसली हा डॅमेज असेल त्या ठिकाणी आपण ग्राफ्टिंगच्या रोपांची लागवड या भागात करावी, जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव थांबवतोय. ज्या ठिकाणी स्क्लेरोशियमची बुरशी असेल त्या ठिकाणी बुडावरती खोडावरती फॉलिकची ड्रेंचिंग किंवा प्रोवॅक्स प्लस इज्युलंडेक्स किंवा धानुकाचा मिटावॅक्स याची ड्रेंचिंग जर केली तर हा स्क्लेरोशियम मरचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी आपण सॉल्व्ह करता येऊ शकतो. बुरीसाठी सल्फर डस्टी मग सांगितले पण त्याचा फायदा होऊ शकतो. नेटिव्ह फॉलिकेटचा वापर चांगला होऊ शकतो. पोटॅशियम बायकार्बोनेट सुद्धा कॉन्टॅक्ट प्लस पोटॅशियम बायकार्बोनेट त्याचा वापर चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. सल्फर 100 ग्रॅम जर स्प्रे टाकले त्याचे जर चांगले मिळतात. ट्राय कलर जे बेस्ट ॲग्री कंपनीचं प्रोडक्ट आहे याचा जर वापर जर केला त्याचे सुद्धा रिझल्ट खूप सुंदर आहे. ट्राय कलर मध्ये ऑलरेडी 3 कॉम्बिनेशन आहे आणि बुरीसाठी खूप लॉंग टर्म रिझल्ट मिळतात. हरू ऑलरेडी मागाशी आपण बघितलं ऑक्सफोर गोल्ड मध्ये आपण हरू वापरतोय, त्याचे चांगल्यापैकी रिझल्ट जे आहेत रिझल्ट आपण वापरू शकतो, त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतात. लुणाचा वापर करताना सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह मध्ये करावा. क्युरेटिव्ह मध्ये लुणा त्या ठिकाणी भविष्यात म्हणजे चांगलं काही काम करत नाही, त्याच्यामुळे आपण त्याचा शक्यतो वापर हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये करावा. सुरुवाती शेवटच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस फळाची हार्वेस्टिंग सुरू असते, कंटिन्युअसली पाऊस पडतोय, त्या स्टेजमध्ये शेंड्यावरती काडी करपा मोठ्या प्रमाणात होतो, टेम्परेचर जास्त असतं. या 42 डिग्री सेल्सिअसच्या पुढे साधारणतः उन्हाळ्यामध्ये मे मध्ये जून मध्ये फांद्या तुटतात, फांद्या मोडतात, त्या ठिकाणी सड वा किंवा फांदी सड हे मोठ्या प्रमाणात होते. किंवा पाऊस पडल्यानंतर फळसड सुद्धा बऱ्यापैकी होते किंवा आता सुद्धा जर अवकाळी पाऊस पडला आपण फ्लड केलेला असेल, ह्युमिडिटी जास्त असेल त्या ठिकाणी या प्रकारची समस्या आपल्याला येऊ शकते. यासाठी थोडंसं थायरॉइड मिथाइल असेल किंवा टेबिकॉनाझोल यासारख्या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला होत असला रेग्युलर, अशी आपल्याला काही येत नाही. खालची कॅनोपी बऱ्यापैकी देठ ठेवून काढल्यानंतर अशा प्रकारचा पिवळा पाला, पिवळा देठ खाली पडतात आणि ही चांगलं लक्षण असतात. त्याच्यामुळे झाडातलं पूर्ण अन्नद्रव्य पूर्ण झाडाकडे जाऊन त्या ठिकाणी परत झाडामध्ये रिसायकलिंग जे न्यूट्रिएंटचं होत असतं आणि झाडामध्ये कॅनोपी मॅनेजमेंट सोबतच एक चांगल्यापैकी हवा खेळती राहून किड्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. सूर्यप्रकाश जर कॅनोपीमध्ये चांगल्यापैकी येत असेल तर आपल्याला खूप चांगल्यापैकी कलर डेव्हलपमेंट, फ्रूट डेव्हलपमेंट चांगले होते. मिरची पिकामध्ये पाण्याचं नियोजन करताना डबल लाईटरचा डिश समजा 2 ते 4 लिटरचा असावा. जमीन जर हलकी असेल तर त्या ठिकाणी ड्रिप मधलं अंतर साधारणतः हे 10-12 इंचापर्यंत असावं. ज्या ठिकाणी जमीन काळी असेल त्या ठिकाणी आपण 12 इंचाच्या पुढे सुद्धा आपण 1.5 फूट, 1.25 फूट ते 1.5 फुटामध्ये आपण ड्रिपरची अंतर घेऊ शकतो. लागवडच्या 2 दिवस अगोदर बेड पूर्णपणे ओले करून वापसा आल्यानंतरच लागवड सेटिंग करावी. लागवड दिवशी आवश्यकता वाटल्यास आपण अर्धा तासापर्यंत पाणी देऊ शकतो. त्यानंतर 15 दिवसापर्यंत 20 दिवसापर्यंत आपण ड्रेंचिंगद्वारे 200 मिली झाडाला पाणी दिल्यास त्याच्यामध्ये कोणत्या एक्स्ट्रा पाण्याची गरज पडत नाही. आणि साधारणतः तिथून पुढे दररोज अर्धा ते 1 तास गरजेनुसार पाण्याचा, जशी मुळी वाढते वापसा बघून आपण मुळीचं नियोजन, मुळी बघून आपण वापसा बघूनच आपण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये अर्धा तास पाणी हे रेग्युलर जास्त देणं. ब्लॅक सॉइल मध्ये साधारणतः तिसऱ्या दिवशी 3 ते 4 तास पाणी आवश्यक असतं. गरजेनुसार फ्लड पाणी देणं अर्धा तास टिकून राहते. अल्टरनेट फडिंग करणं किंवा पार्शल फडिंग करणं, 4 बेड नंतर 1 फड करणं, अशा प्रकारचं पाणी भरून आपण ह्युमिडिटी नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्यापैकी करू शकतो. ज्या ठिकाणी पाणी जास्त डबल लॅटरलच्या ठिकाणी आतल्या बाजूनी बऱ्यापैकी मुळे आपल्याला जाणवते, यासाठी आपण डबल लॅटरल या ठिकाणी असाव्यात. दोन्ही बाजूला मुळ्यांची संख्या ही चांगल्यापैकी मिळते. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मुळींचा चांगला डेव्हलपमेंट होताना पहिल्या 15 दिवसामध्ये 200 मिली पाणी हे पण ड्रेंचिंगद्वारे दिलं पाहिजे. रेग्युलरली अधूनमधून मुळाचा वापसा हा चेक केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी बेडच्या पोटाला म्हणजे बेडच्या कडेला बाहेरच्या बाजूने पाणी कमी असतं आणि तिथं जर कोरडी माती जर असेल ती पाण्याचा आतमधला शोषण लवकर करतात, त्याच्यामुळे आतमध्ये पूर्ण पाण्याची कमतरता पडते. त्यासाठी अधूनमधून पेपर वरती करून बेडमध्ये असणारा पाण्याचा वापसा, पांढऱ्या मुळांची संख्या ही आपण बघितली पाहिजे. बेडमध्ये वापसा जर चांगला असेल तर आपल्याला चांगल्यापैकी झाडाचं
अन्नद्रव्याचा आपटेक त्या ठिकाणी चांगला असतो आणि चांगल्यापैकी झाडाचं न्यूट्रिएंट आपटेक सुद्धा त्या ठिकाणी चालू असतो. ज्या ठिकाणी पाण्याचा अनियंत्रित वापर असेल किंवा पाणी जास्त असेल, ज्या ठिकाणी पाणी आपण ओपन फ्लड भरतोय, तर पाणी फ्लड भरल्यानंतर आपल्याला ही समस्या जास्त होते. त्याच्यामध्ये मर रोगाची लागण वाढते. ज्या ठिकाणी मर रोग शक्यता असेल त्या ठिकाणी शक्यतो फ्लड पाणी भरू नये. त्या ठिकाणी ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी इतर जी उपाययोजना आहेत उपाययोजना आपण कराव्यात. आर्द्रता वाढताना त्या ठिकाणी साध्या मिरचीमध्ये फळकूज जे कोलेट्रिकम फळकूज ते वाढते. त्यासाठी गॅलिओलो सेन्सा हे 400 मिली प्रति एकरी या प्रमाणात आपण फवारणी करू शकतो. या ठिकाणी आपण ट्रायकलचा सुद्धा वापर चांगल्यापैकी करून अँथ्रॅक्नोज करपात कंट्रोल करू शकतो. कोलेट्रिकम ग्लिओस्पोरस नावाची जी कोलेट्रिकम कॅप्सिकी नावाची जी बुरशी या आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये या फळावरती मोठ्या प्रमाणात फळसड या ठिकाणी करते. फॉलिक्रो प्लस अँट्राकॉल प्लस एजिलॉन्डेक्स सुद्धा कॉम्बिनेशन किंवा स्कोर प्लस कवच प्लस एजिलॉन्डेक्स हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप चांगल्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी काम करतं. कॅनोपी मॅनेजमेंट करताना पाला रेग्युलर काढला पाहिजे. त्यासाठी आपल्याला रेग्युलरली पहिल्या 15 दिवसापासून एक पान 2 पान काढत गेलं ते चांगल्यापैकी परिणाम मिळतात. दाट कॅनोपीमध्ये अशा प्रकारचं फळाला एक बाजूने त्या ठिकाणी कलर येतो आणि यासाठी आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट मध्ये चांगल्या प्रकारचे काम करावं लागतं किंवा पोटॅशियम शोनाइट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅक्फॉस सारख्या खतांचा वापर वाढवला तर फायदा होतो. बऱ्याच ठिकाणी शेडनेट फाटलेला असल्यास किंवा जर जुनं शेडनेट असेल त्या ठिकाणी उन्हात चट्टा पडतो. अशा प्रकारे फळ भाजून निघतं. ही कॅल्शियमची डिफिशियन्सी नाही. कॅल्शियम डिफिशियन्सी जनरली खालून फळाला येते. वरून जर असेल चट्टा असेल हा उन्हात चट्टा असतो. बऱ्याच ठिकाणी मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ज्या ठिकाणी सेटिंग मध्ये अडचणी येतात, फळाचा एकसारखा आकार होत नाही आणि फळ चपट चक्री फळ होतं, त्या ठिकाणी लवकर फळ परिपक्व होतं. ही सुद्धा समस्या बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना जाणवते. ती फळ साधारणतः मॅच्युरिटी लवकर घेतात आणि त्या ठिकाणी असे फळ जर खुडले नाही हे फळ नंतर लाल झालेले फळ हे बी ग्रेड मध्ये पण जात नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्याला ही फेकून द्यावं लागतं. त्यासाठी ही समस्या हाय टेम्परेचरची आणि पुअर पॉलिनेशन ज्याला आपण म्हणू शकतो की परागीभवन मधल्या ज्या अडचणीच्या आहेत त्या अडचणीच्या आहेत. तर आता आपण जवळपास 1 तासापासून आपण मिरची आणि ढोबळी मिरची या दोन्ही पिकांचं मॅनेजमेंटचे आपण बघत होतो. हे आपले काही मागच्या वर्षीचे जे शेड्यूल वरचे जे शेतकरी जे आहेत आपले आयसीएलचे जे शेड्यूल त्यांनी वापरलं होतं त्या प्लॉट मधले फोटो आहेत आणि त्यांच्याकडे एकच नाही तर सगळ्या झाडावरती असा 4 लोब 4 कोणे असणारा चौकोनी माल जो आहे तो माल होता. आणि हे चांगलं प्रॉपर साधे शेतकरी परंतु प्रॉपर न्यूट्रिशनचं शेड्यूल असल्यानंतर तसेच आपल्यासारख्या ॲग्रोनॉमीचा सपोर्ट असल्यानंतर अशा प्रकारचे चांगले फळं गुणवत्तापूर्ण फळं साधारण 200 ते 250 ग्रॅमचं वजन निघालं आणि खूप चांगल्यापैकी या शेतकऱ्यांना मार्केटचे बेनिफिट झाले. त्यांच्या सुदैवाने रेट सुद्धा खूप चांगले मिळाले आणि टनेज सुद्धा चांगले गेले. जवळपास एकरी साधारणतः 3 ते 3,500 कॅरेट साधारणतः फेब्रुवारीच्या लागवडीला निघालं. जून जुलैमध्ये पावसामुळे नंतर प्लॉट खराब झाले परंतु तेव्हा सुद्धा या खूप चांगल्यापैकी फायदा झालेला. अशा प्रकारे कॅनोपी मॅनेजमेंट मध्ये सुद्धा खूप चांगल्यापैकी बेनिफिट झाले आणि हे सगळे फायदे हे प्रॉपर न्यूट्रिशन जर असेल, झाडाला येणारी ग्रीनरी अफलातून होती, प्रत्येकाचं मेहनत त्या ठिकाणी होती. प्रॉपर न्यूट्रिशन जर असेल तर अशा प्रकारची सुद्धा फळं यावर्षी पुन्हा प्रॉपर मिळतील. या पूर्ण याच्यामध्ये आयसीएलच्या ॲग्रोनॉमिस्टचा आयसीएलच्या टीमचा खूप मोठा सपोर्ट होता. जे काही आपण त्याच्यामध्ये टनेज जे केले, टनेजचे जे रेकॉर्ड केले, रेकॉर्डमध्ये सुद्धा आयसीएलचा खूप महत्वाचा फायदा आहे. पर्टिक्युलर आयसीएलचे 750, 7, 12, 6, 22, 60, 20 सारखी ग्रेड याच्यामध्ये खूप चांगले काम करते. या सीझन मध्ये जी आता तयारी सुरू झालेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि थांबतो. जवळपास 1 तासापासून आपण कंटिन्युअसली आपण ऑनलाईन आहात. ऑनलाईनची संख्या सुद्धा चांगली आहे. युट्यूबचे सुद्धा बरेचसे शेतकरी आपल्या सोबत आहेत. ते व्हॉट्सअपला पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तर आपण प्रश्न उत्तर सेशनकडे जाऊया. निलेशजी शेतकऱ्यांचे प्रश्न उत्तर आपण घेऊयात. आज या ठिकाणी आयसीएलनी जे काही मला इथं बोलवलं आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 2025 मधला हा पहिला वेबिनार आहे आयसीएलचा आणि शिमला मिरची मधला पहिला वेबिनार आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आलं त्यासाठी शेतकऱ्यांचं सोबतच आयसीएल सुद्धा याकडे मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद श्री तुषार उगले सर. जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहे
ते आपण या ठिकाणी घेऊया. दीपक कदम यांचा प्रश्न आहे की हीटमध्ये होणारी फ्लावर ड्रॉपिंग ब्लॅक थिप्सला कंट्रोल कसं करते. दीपकची आपल्याकडे ज्यावेळेस फ्लावर ड्रॉपिंग होते त्यावेळेस आपल्या पिकाचा असणारा जो दिवस जो आहे स्टेज, समजा आपल्याकडे फ्लावर ड्रॉपिंग जर पहिल्या 45 दिवसामध्ये होत असतं तर ती नॉर्मल आहे, कारण त्यावेळेस होत असते. जर तीच फ्लावर ड्रॉपिंग जर 45 ते 60 दिवसामध्ये होत असेल तर आपल्याकडे सेटिंग झाल्यानंतर ड्रॉपिंग होणं थोडंसं किचकट असतं, कारण त्या ठिकाणी झाडाला साईजची आवश्यकता असते, पोटॅश आणि फॉस्फरसची गरज त्या ठिकाणी जास्त असते. या दोन्ही स्टेजमध्ये कॅल्शियमचा खूप महत्वाचा रोल आहे. जे अगोदर फ्लावर ड्रॉपिंग होते त्याच्यामध्ये सुद्धा जो कंट्रोल त्याकडे मिळाला पाहिजे. यासाठी कॅल्शियमचा वापर मागे सांगितल्याप्रमाणे कळी निघण्याच्या स्टेजमध्ये 12/27 प्लस झिंक आणि बोरानचा वापर करावा, जेणेकरून ड्रॉपिंग होणार नाही. मी एक झाडाची वाढ थांबण्यासाठी एक फॉर्म्युला त्यांनी सांगितलं आता 0.32 वेस्पा आणि बॉन्ड. तुमचा हा व्हिडिओ जर परत मागे जर गेले तर तुम्हाला कदाचित तुमच्या लक्षात येईल बॉन्डचा वापर केल्यानंतर सुद्धा फ्लावर ड्रॉपिंग बऱ्यापैकी थांबते. ब्लॅक साठी ऑलरेडी आपण शेड्यूल्स आपण घेतलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून ते तुमच्या संग्रह ठेवू शकतात, किंवा मी माझा नंबर पण या ठिकाणी टाकून देईन तुम्हाला. तुम्ही नंतर संपर्क केल्यानंतर तुम्हाला तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकतात, किंवा आयसीएलच्या अॅग्रोनॉमिस्ट पर्यंत जर पोहोचले तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्यापैकी तुम्हाला याचा बेनिफिट म्हणजे सल्ला जो आहे प्रॉपर सल्ला आपल्या स्टेजनुसार आपण मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर ही करताना मॉलिक्युल रिपीट होणार नाही याची काळजी घ्या. आता बऱ्याच ठिकाणी ग्रुप 30चे जे बरेचसे मॉलिक्युल शेतकरी रिपीट वापरतायत, परंतु त्याचा परिणाम असा होतो की ब्लॅक चिप्स हा कंट्रोल पेक्षा हा जसं प्रादुर्भाव वाढण्या त्याचा कल जास्त आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक चांगला तज्ञांचा सल्ला घेऊन नक्की याच्यावरती करा, तुम्हाला ब्लॅक चिप्ससाठी सुद्धा 100% सोल्युशन मिळेल. नेक्स्ट. संभाजी शेलारांचा प्रश्न थोडा वेगळा आहे. डाळिंबाची कळी निघण्यासाठी कोणते औषध फवारले पाहिजे. डाळिंबाची कळी निघण्यासाठी आयसीएलचं बूस्टर प्लस फ्लोरेक्स प्लस ॲक्वामरीन यासारखं कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर नक्की कळीसाठी खूप चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. किंवा आपल्याकडे 12/27 शेंडा पण निघतो आणि त्या ठिकाणी कॅल्शियम पण जातं, ते सुद्धा 12/27 प्लस झिंक प्लस बोरॉन प्लस फ्लोरेक्स असं पण कॉम्बिनेशन खूप चांगल्यापैकी आपल्या डाळिंबाची कळी देण्यासाठी आपला फायदा देऊ शकतो. साहेबराव मजुरींचा प्रश्न आहे की पाकळी चिटकू नये आणि लवकर मोकळी जाण्यासाठी काय करता येईल. याच्यामध्ये प्रॉपर कॅल्शियम बोरॉनचं नियोजन खूप चांगलं असावं. इलेक्ट्रिक प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे. इलेक्ट्रिक साधारणतः 25 ते 50 मिली 200 लिटर पाण्यासाठी जर स्प्रे जर घेतला तर सेटिंग फास्ट होते आणि पाकळी चिटकत नाही, हा आमचा अनुभव आहे. आणि मागच्या वर्षी म्हणजे एप्रिल पासून तर जुलै पर्यंत या प्रोडक्टच्या भरपूर ट्रायल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण जे काही कॉम्बिनेशन देतोय त्या कॉम्बिनेशनचा प्लस इलेक्ट्राचा वापर जर प्रॉपर स्टेज झाला तर पाकळी चिटकत नाही, लवकर मोकळी होऊन त्यासाठी फळाची साईज पण चांगली पैकी होती, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. नेक्स्ट. पुढचा प्रश्न देवानंद मखले यांचा प्रश्न की ब्लॅक थीप साठी काय करता येईल. मिरचीमध्ये ब्लॅक थीप सुद्धा ही मोठी समस्या साधारणतः 100 दिवसाच्या नंतर म्हणजे हार्वेस्टिंगचे 2 तोडे झाल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवतो. यासाठी प्रॉपर कॅनोपी मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. आणि जे काही कॉम्बिनेशन शेतकरी सध्या वापरतात, लॅसेंटा असेल किंवा एक्सपोनस असेल, सिमुडीज असेल, याचा वापर करताना साधारणतः 2 ग्रुप 30च्या मॉलिक्युल्स मध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा गॅप जो आहे तो गॅप ठेवला पाहिजे. तर आपल्याकडे ग्रुप 30ची केमिस्ट्री जर गेली तर परत दुसरी केमिस्ट्री आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे त्यासाठी थोडं शेतकरी बंधूंनी काळजीपूर्वक त्या ग्रुप 30 केमिस्ट्रीचा वापर केला पाहिजे. आता जे काही कॉम्बिनेशन मार्केटमध्ये आलेले ग्रुप 30 प्लस इतर कॉम्बिनेशन म्हणजे याच्यामध्ये एक्सपोनस सारखा जो मॉलिक्युल याच्यामध्ये किंवा ट्रासिड असेल, लानिओ असेल, याच्यामध्ये ऑलरेडी फ्लिक्झेमाटामाइड असेल किंवा बायोफेन्थिन असे वेगवेगळे कॉम्बिनेशन जे मार्केटला आलेले आहेत, अशा कॉम्बिनेशन मधले प्रोडक्ट आपण जरूर घ्या, जेणेकरून आपला ब्लॅक थीपचा कंट्रोल चांगल्यापैकी मिळेल. आणि बॉटनिकलचा वापर, इकोलॉजी कप सारख्या बॉटनिकलचा वापर रेग्युलरली करा. त्याच्यामुळे तुमच्याकडे रेजिस्टन्स डेव्हलपमेंट होणार नाही आणि ब्लॅक थीप सोबतच इतर ज्या काही किडी आहेत किडी सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. मागच्या वर्षी मावा किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झाला होता, त्यासाठी सुद्धा ऍसेटेमिप्रिड आणि फिप्रोनिन यासारख्या साध्या मॉलिक्युल साध्या केमिस्ट्री त्या ठिकाणी काम केलं, त्याचे पण रिझल्ट खूप चांगल्यापैकी आपल्याला मिळाले होते. निलेशजी पुढचा प्रश्न.
नेक्स्ट सूरज. झाले वाटतं प्रश्न आपल्याकडे नाहीत चॅट बॉक्स मध्ये ओके. नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी मी या वेबिनारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती करेल की प्रश्न तर आहेत, परंतु जर आपल्याला काही प्रश्न आले तर नक्की या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पुन्हा टाकू शकता, किंवा हा वेबिनार जरी लाईव्ह झालेला असेल, वेबिनार पुन्हा तुम्ही या ठिकाणी बघून त्या ठिकाणी जे काही श्री तुषार ओगले सरांनी या ठिकाणी थ्रिप्स मॅनेजमेंट असेल, लाल कोळी रेड माईट मॅनेजमेंट असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, हे आपण त्या पेजवर जाऊन पुन्हा त्या लिंकवर जाऊन आपण बघू शकता. तरी सुद्धा या ठिकाणी मी सर्व मिरची उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीनं तसेच आयसीएलच्या वतीनं श्री तुषार ओगले सर यांचे आभार व्यक्त करतो की गेल्या जवळपास 1.5 तासापासून त्यांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन या सीझन मध्ये कशी मिरची व्यवस्थापन नियोजन करायचं आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन या दृष्टीने अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि हा वेबिनार आपण इथं थांबवत आहोत. सर खूप खूप आभार. धन्यवाद निलेशजी. नक्कीच आयसीएलच्या टीम कडून शेतकऱ्यांचे प्रश्न जर आमच्यापर्यंत पोहोचले तर सुद्धा खूप चांगल्यापैकी मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी आयसीएलनी या प्लॅटफॉर्मवरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायची संधी दिली. तर टीम आयसीएलच्या टीमचं सूरज शेडगे जे आयसीएलच्या बॅक ऑफिसला काम करतात त्यांचं, निलेशजींचं आणि आयसीएलच्या ॲग्रोनॉमिस्ट टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर.